आणि एवढं तो बोलला आणि त्यांनी त्याला एक फाईल दिली माउंटबॅटनला की इथलं काय आहे वातावरण किंवा परिस्थिती, याच्याकरता हे तुला फाईल देतो, गो थ्रू इट, म्हणजे तुला कळेल की ते काय आहे. फाईलच्या वरती फाईलचं नाव लिहिलं होतं ऑपरेशन मॅड हाऊस. आणि ऍक्सिडेंटली हे जे झालं हे गांधींनी नंतर इतकं मॅच्युरिटीने डेव्हलप केलेला कन्सेप्ट आहे की हा पुढच्या प्रत्येक ठिकाणी अत्यंत चपखलपणे अत्यंत एफिशियन्सीने वापरलेला आहे. जितक्या एफिशियन्सीने कोणी रिव्हॉल्वर नाही वापरू शकले, लेख लिहिणारे कोणी पेन नाही वापरू शकले, आणि फरड्या इंग्रजीत बोलणारे कोणी इंग्रजी भाषा नाही वापरू शकले, इतक्या एफिशियन्सीने गांधींनी हे शस्त्र वापरलं. तेव्हाही ते समजायला कठीण होते, आजही ते समजायला कठीण आहे, दिवसेंदिवस ते समजायला अजून कठीण होतील जर इतिहासाची पानं अशीच वाढत जातील आणि ते पुस्तक इतिहासाचं मोठा होत जाईल, तर त्यातला गांधींचा अध्याय हा छोटा होत जाईल. हे असं होऊ नये याच्यासाठी हे जे चाललंय हे प्रकरण समजा. ही वॉन्टेड टू बिकम गोखले इन मुस्लिम्स. गांधींचे राजकीय गुरु गोखले. गोखलेनंतर कोण आणि मुख्यतः टिळकांच्या मृत्यूनंतर कोण, आगे का लीडर कोण, या प्रश्नाचा या दोघांमध्ये चाललेला हा अबोल लढा किंवा स्ट्रगल हाच तर होता ना सगळ्याची जड. आणि तिथे त्यांच्या दिवाणखान्यात गांधी असं वागतात जिनांना सहन झालं सर. लोकांना कळतच नाही स्वातंत्र्य म्हणजे काय. कोणत्या तरी सर्वसामान्य माणसाला रणजितलाल नावाचा माणूस त्याचे 7 पोरं बायको त्यांनी घोडागाडीत भरली आणि दिल्लीला आला. याच्या आधी त्याच्या जिंदगीत एकदा फक्त तो दिल्लीला आला होता, त्याच्या पोरीचं लग्न ठरलं तेव्हा सोनं घ्याल. दुसऱ्यांदा आला भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून, म्हणजे इतका काहीतरी महत्वाचा वेळ. त्याचे पोरं त्याला विचारतात की बाबा स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नक्की काय होणार, तो म्हणे बहुतेक आपल्याला पोटभर खायला मिळेल. सो नमस्कार. इतिहास के पन्नों से या सिरीजच्या अंतर्गत हे पहिला एपिसोड. याच्या मागचं इंटेन्शन हे की हिस्ट्री मधले काही महत्वाचे प्रसंग किंवा हिस्ट्री मधल्या महत्वाच्या व्यक्ती या नवीन पिढीपर्यंत पोहोचावेत. और इंडियन फ्रीडम स्ट्रगल या कोई भी देश का इतिहास ये देशवासियों के लिए एक इम्पॉर्टेंट धरोहर रहता है. दैट इज वन इम्पॉर्टेंट बैकग्राउंड. ऐसे बोलते ना कि आदमी को कुछ भी भूला तो चलता, उसको उसकी जड़े नहीं बोलनी चाहिए. आणि आपली जड किंवा आपली मुळं जी आहेत ही कुठेतरी आपल्या इतिहासात असतात. फॅमिली लेवलला जसे आपल्या घरी काही फोटो असतील म्हणजे आपल्या पूर्वजांचे, काय वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा, तो ये बात बिल्कुल सच है कि उनकी वजह से आज हम हैं और उनकी वजह से आज हम जहां हैं वहां हैं या जिस स्थिती में है उस स्थिती में है. आता काही दिवसांनी असं होतं ना की टेंडन्सीज लोकांच्या बदलत जातात. तर आपल्याकडे रफ भाषेत म्हणजे बापाला बाप न म्हणण्याची प्रवृत्ती आहे काही लोकांची समजा, तर ती चुकीची आहे हे आपल्याला माहिती आहे. पण हिस्ट्रीविषयी मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला असं होतं की वी स्टार्ट फॉरगेटिंग अबाउट द हिस्ट्री और फॉरगेटिंग द इम्पॉर्टन्स ऑफ द हिस्ट्री. तर हा रिवाईव्ह करण्याचा एक इंटेन्शन आहे आणि याच्यात आय एम सपोज टू कव्हर ऑल द इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज इन्क्लुडिंग ऑल द नेम्स व्हॉट यू नेम और व्हॉट यू रिमेंबर. आजचा जो एपिसोड आहे तो इंडियन फ्रीडम स्ट्रगल फोकस ऑन गांधी. गांधीजींचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व 1947 किंवा 48च्या म्हणजे ते जाण्याच्या आधीचं आणि त्याच्यानंतरचं. मग त्याच्यानंतरचं म्हणजे पुन्हा एक फेज आपण पकडूया की ऑलमोस्ट ऑल 2000 सालपर्यंतचे गांधीजीचे भारतीयांच्या दृष्टीने आणि 2000च्या नंतरचे. 2000च्या नंतरचे म्हणण्यापेक्षा 2014च्या नंतरचे आहे ना, याच्यामध्ये एक मेजर डिफरन्स आला असं मला वाटतं. आणि रुमर्स सो कॉल्ड ज्या असतात हिस्ट्रीशी संबंधित त्या अजून गडद होत जातात असं मला वाटतं. याने बातम्या कमी फैलतात आणि अफवा जास्त फैलतात. हे तर तसंही ट्रू आहे ना. अफवा फार फास्ट फैलते, चुकीची इन्फॉर्मेशन फार फास्ट व्हायरल होते आणि चांगलं जे आहे ते तितकं फास्ट जात नाही. तर याच्यामुळे मला असं वाटतं की बा गांधींची किंवा ओव्हरऑल त्या पिरियड मधले गांधीजी, बिकॉज दॅट इज ऑल द स्टोरी बिफोर 1948 अँड आय एम गोइंग टू फोकस ऑन लास्ट 2 years 46, 47, लिटिल 48. मला संदर्भाकडे तर मागे जायला लागेल तसं मी नॅचरली मागे जाईल. ही स्टोरी त्या विशिष्ट 2 वर्षाच्या शेवटची जी 2 वर्ष आहेत त्याच्याशी मुख्यतः संबंधित आहे. आपल्याकडे हिस्टोरीमध्ये एक महत्वाचा पार्ट असतो की हिस्ट्री कोण लिहितं याच्यावर अवलंबून की हिस्ट्री कसं लिहिलं जाईल. कारण उद्या मी एक हिस्ट्रीवरचं पुस्तक लिहिलं आणि ते वरती काय भारताचा इतिहास असं त्याला नाव देऊन टाकलं म्हणून ते हिस्ट्रीचं पुस्तक होतं असं मला वाटत नाही. कारण ते हिस्ट्रीवरच्या माझ्या ओपिनियनचं पुस्तक आहे ना. मला काय वाटतंय इतिहासाविषयी हे माझं ओपिनियन आहे. प्रत्येकाला आपापलं मत आहे तर तो ते मांडायला स्वतंत्र आहे. पण लोकांचं मत काय आहे कशाविषयी
आणि खरं झालं काय आहे याच्यामध्ये फरक असू शकतो. तो कोई भी इंडियन ऑथर अगर लिखेगा इंडियन हिस्ट्री के बारे में तर तो नॅचरली आपल्या फेवरमध्ये किंवा आपल्या डायरेक्शनने किंवा साईडने लिहिल. कोणी ब्रिटिशांचा इतिहास काढला, विन्सेंट स्मिथ फॉर एक्झाम्पल, ज्यांनी मराठ्यांच्या इतिहासावरच काहीतरी चित्रविचित्र हे लिहून ठेवलं होतं. मराठे लुटारू आहेत किंवा काय शिवाजी महाराज लुटारू होते वगैरे या टाईपचं काहीतरी, तर तो ब्रिटिशर आहे, त्याच्यामुळे तो ब्रिटिशांच्या अँगलने इतिहास लिहिणार. हिस्ट्री के लिए सबसे इंपॉर्टेंट बात मेरे हिसाब से ये है कि तुमचा तटस्थता हा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. यू शुड बी न्यूट्रल. तर ते मंदिरात जाताना जसं आपण म्हणतो की चपला बाहेर काढून ठेवा आणि नंतर मंदिरात जा, तसं हिस्ट्रीचं काही वाचताना किंवा ऐकताना मला असं वाटतं की स्पिरिट्स आपल्याला आपले बाहेर काढून ठेवता आले पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला आपली प्रादेशिकता आहे, आपली भाषा आहे, आपला धर्म आहे, मुख्य म्हणजे आपला राजकीय पक्ष आहे, आपले काही धार्मिक संप्रदाय आहे त्याच्याशी आपण कुठेतरी संबंधित असू, तर हे कोणते तरी स्पिरिट्स आपल्याला आणतात. त्या स्पिरिटचा चष्मा लावून नंतर जर आपण इतिहासाकडे पाहिलं तर आपल्याला ती युनिडायरेक्शनल किंवा एकांगी असं काहीतरी दिसतं. तर तसं होऊ नये असं मला वाटतं की तटस्थता ही सगळ्यात जास्त महत्वाची. हिस्ट्री जैसे है वैसे है. इतिहास हा कोणताही व्यक्ती लिहित नाही. मला असं वाटतं की कालपुरुष इतिहास घडवतो आणि तो ज्या ज्या व्यक्तींची आवश्यकता आहे त्यांची योग्य तेवढी दखल घेतो. आता आपल्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये हिरो कोण आहे, व्हिलन कोण आहे याची उत्तरं आपल्या दृष्टीने वेगळी असते. आपण ऑब्व्हियसली म्हणणार आहे की महात्मा गांधी किंवा लोकमान्य टिळक किंवा जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद जेवढी नावं तुम्हाला बाकीचे आठवत असतील तर हे सगळे आपले हिरो आहेत, स्वातंत्र्य लढ्यातले हिरो, क्रांतिकारक गँग पूर्ण आहे ना, म्हणजे सुभाषचंद्र बोस किंवा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव किंवा हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीचे पूर्ण लोक. सो ऑल दीज आर हिरोज. ऑब्व्हियसली येस की ब्रिटिशर सगळे जे आहेत ते आपल्या दृष्टीने विलन, म्हणजे मग चर्चिल विलन आहे किंवा लॉर्ड माउंटबॅटन विलन आहे, इंग्लंडची राणी किंवा राजा जो कोणी असेल म्हणजे प्रिन्स फिलिप, किंग फिलिप, तर हे सगळे विलन आहे. ऑब्व्हियसली येस विलन मध्ये अजून एक नाव ऍड होईल की बॅरिस्टर जीना हा विलन आहे, कारण मुस्लिम लीगचं जे काय त्यांनी घोडा समोर काढलं आणि फाळणी झाली कशामुळे हा प्रश्न फारच गंभीर आहे आणि याच्यावर खूप वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी मतं मांडलेली. त्याच्यामुळे फाळणी झाली हे वाईट झालं हे आपल्यापैकी प्रत्येकाला पटलेलं आहे. फाळणीनंतर जो हिंसाचार झाला तो फारच काय दर्दनाक वगैरे होता हे पण आपल्याला पटलेलं आहे. पण त्याच्याकरता कारणीभूत कोण आहे याच्याविषयीचं मत प्रत्येकाचं वेगळं. सो देखते, लेट अस हॅव फोकस ऑन दिस 2 years. लॉर्ड माउंटबॅटन पहिलं नाव, लॉर्ड लुई माउंटबॅटन किंवा लॉर्ड लुई फ्रान्सिस माउंटबॅटन. हा व्हिक्टोरिया राणीचा पंटू किंवा खापरपंटू आहे, म्हणजे ही कम्स फ्रॉम द रॉयल फॅमिली. शेवटच्या 2 वर्षामध्ये जो इंग्लंडचा राजा होता म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे किंग फिलिप, तो फिलिप जो आहे तो याचा आतेभाऊ आहे, म्हणजे ही इज दॅट क्लोजली कन्सर्न टू द रॉयल फॅमिली. इंग्लंडवर राज्य करणारी म्हणजे राणी, राजा किंवा प्रिन्स ऑफ वेल्स, ड्यूक ऑफ वेलिंग्टन हे जे सगळे विरुद्ध असतात या फॅमिलीशी तो इतका जवळून संबंधित. लॉर्ड लुई फ्रान्सिस निकोलस माउंटबॅटन. मी हे जे त्याचं नाव एक एक वाढवत चाललोय त्याच्यावरून कोणाला त्या नवीन पिक्चरमध्ये एक तो कॅरेक्टर दाखवला होतो है ना, अय्यर, मेरा नाम क्या, आपका नाम क्या है, अय्यर, वेणुगोपाल अय्यर है ना, काय हा मुत्तुस्वामी कृष्णस्वामी वेणुगोपाल अय्यर असं ते आठवू शकतं. पण माउंटबॅटन ही फार एक्सट्रीम पर्सनैलिटी है, इसलिए मैं धीरे धीरे उसको बढ़ा रहा हूं. लॉर्ड लुई फ्रांसिस निकोलस विक्टर माउंटबॅटन, व्हायकाउंट ऑफ बर्मा. वर्ल्ड वॉर 2 मध्ये पूर्वेकडच्या आघाडीवर जपान्यांकडून शरणागती ज्यांनी लिहून घेतली आणि नंतर महायुद्ध संपलं, हे महायुद्ध संपवण्याचं जे क्रेडिट आहे ते क्रेडिट असणारा माणूस म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन. तो इतना बडा पर्सनॅलिटी आहे आणि तो नुकतंच म्हणजे काय ऑगस्ट 45 ला दुसरं महायुद्ध संपलं, ती त्याची कामगिरी संपवून तो परत ब्रिटनमध्ये आला आणि त्याला किंग फिलिपचा निरोप आला म्हणजे त्याच्या आतेभावाचा की भेटायला येऊन जाईल. सो क्या चल रहा है दुनिया में क्या नाही याच्यावर पूर्ण नजर असणारा माउंटबॅटन एकीकडे हा विचार करतोय की यांनी कशाला बोलवलं असेल, एकीकडे त्याला थोडासा अंदाज येतोय कारण ही इज दॅट डिप्लोमॅटिक किंवा इतका ह्यूज पर्सनॅलिटीचा तो मालक आहे की त्याला ते सगळं आपण कळणार किंवा आपल्याला नक्की कशा करता बोलवलं. तर त्याला हा थोडासा अंदाज आहे कुठेतरी की बहुतेक मला भारतात पाठवणार. मग तो जातो ते किंग फिलिपला भेटतो. किंग फिलिप त्याला एक्झॅक्टली तेच सांगतो की मला असं वाटतं की भारतातली परिस्थिती फार चिकट चालली, त्यांना स्वातंत्र्य द्यायला पाहिजे आहे हे अत्यंत रिलक्टंटली त्यांना मान्य करणं भाग होतं, कारण भारत हा त्यांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या देशांपैकी सगळ्यात मोठा देश होता. या काही कॉमन गोष्टी झाल्या की जगापैकी 40% जमिनीवर किंवा भूमीवर तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं. ते वाक्य लहानपणापासून आपण ऐकलंय की ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य जो आहे तो कधी मावळत नाही, म्हणजे
पूर्ण पृथ्वीवर पूर्वेपासून एंड पश्चिमेपर्यंत म्हणजे अमेरिकेपर्यंत, अमेरिका म्हणजे पश्चिमेचा एंड, इकडे जपान किंवा व्हिएतनाम म्हणजे पूर्वेकडची सुरुवात, तर या टोकापासून त्या टोकापर्यंत इंग्लंडचं राज्य कुठेतरी आहे. आणि त्यातला सगळ्यात मोठा राज्य किंवा देश जो आहे तो नॅचरली भारत, तो स्वतंत्र होण्याची वेळ आहे. आणि ती कामगिरी करायला माउंट बॅटनला सांगितलं जातं की आपको उधर जाना पड़ा. सो माउंट बॅटन लिटिल बिट एक्सपेक्टिंग की शायद ये मेरे गले में आके पडने वाला है, कारण एवढी मोठी जबाबदारी सेकंड वर्ल्ड वॉरची जर आपण हँडल केली तर आता ही त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी जी आहे ती नॅचरली आपल्याला मिळेल. त्यावेळेला त्या गोष्टी घडल्या 3 ज्या त्याच्या आधी ब्रिटिशांच्या इतिहासात कधीच घडलेल्या. पहिली गोष्ट आहे की ब्रिटिश हे आपल्या दृष्टीने विलन आहेत, पण आता बरंच पुला घालून पाणी वाहून गेलाय. स्वतंत्र होऊन इतकी वर्ष झालेली आहे, आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपण आपला देश चालवतोय. आता इंग्लंड आपली काही दुश्मनी राहिलेली नाही. किंबहुना लेटेस्ट एक महत्वाची घटना झाली की इंग्लंडचा पंतप्रधान हा चक्क भारतीय वंशाचा झाला, म्हणजे ऋषी सौनक झाला. त्याच्यामुळे ती दुश्मनी ती डोक्यात जी असते ती थोडीशी बाहेर काढता आली तर काढा. मी मगाशी म्हणत होतो कि स्पिरिट्स या इज्म जो अपने वो थोड़े अगर बाहर रखेंगे तो ज्यादा अच्छा समझ सकेंगे हम उन लोगों को. एवढ्या पूर्ण जगावर एवढासा छोटासा देश राज्य करतो है ना, आणि एवढ्या मोठ्या जगावर म्हणजे 40% ऑफ द वर्ल्ड एंटायर देश आणि वेगवेगळी बेटं मिळून 360 देश किंवा बेटं ही इंग्रजांच्या आधिपत्याखाली होती. इंग्लंडची अवकात काय, जिओग्राफिक भौगोलिक प्रदेश पाहता इंग्लंडची काय अवकात होती. आपलं एक छोटंसं राज्य काढा कोणतं तरी, केरळ किंवा तामिळनाडू सारखं, त्याचा जेवढा भौगोलिक विस्तार आहे तेवढा इंग्लंडचा विस्तार होता है ना. यहाँ पे आके जिन्होंने राज किया कोई भी पूरे ऑफिसर अजून के नाही. 10,000 काय म्हणू ICS पकडूया तेव्हाचं नाव, म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस वाले 10,000 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि फक्त 50,000 ब्रिटिश सैनिक, एवढं घेऊन ते इथे आले. 2 लाख सैनिक जे आहे ते हिंदी सैनिक होते, म्हणजे भारतीय म्हणूया, हे 2 लाख भारतीय सैनिक होते आणि ते त्यांच्या मदतीने इथे राज्य करत आहेत. हे सगळं अतर्क्यच आहे. आणि हे ज्या पद्धतीने त्यांनी केलं त्याच्यामध्ये प्रचंड मोठी डिसिप्लिन आहे, प्रचंड प्रोटोकॉल्स फॉलो करणार आहेत. एक वाक्य मी एका पुस्तकात वाचलं की इंग्रज लोक हे सगळ्यात जास्त वेल नॉन फॉर देअर एटिकेट्स अँड मॅनरिझम आहे, आणि ते साध्या साध्या गोष्टी इतक्या पिक्युलिअरली पाहतात की जेवायला ते बसले किंवा ब्रेकफास्टच्या टेबलवर बसले तर ते त्यांचं सगळं जामानिमा करून बसतात. ते इथे फळका लावतील, ते काटा कुठे, चमचा कुठं, डाव्या हातात काय, उजव्या हातात काय, जेवण संपलं तर ते खाली हे टाक, त्याच्यावरती ते टाक, म्हणजे जेवण संपलं. तो खाईल भरलंही अर्ध उकडलेलं अंड, पण ते मॅनरिझम जे आहे ते पूर्ण. आपण एक्झॅक्टली याच्या अपोजिट आहोत का? आपण भंडाऱ्यात बसलो तर किती हाणतो, आणि हा पार्टच वेगळा आहे. मॅनरिझम तर पडतच नसतो, जिथे जागा दिसली तिथे बस आणि हाण. आता हे इतकी पराकोटीची एक्सट्रीमिटी आहे तर हे एकमेकांना मान्य होणं शक्यच नाही आहे ना. सो माउंट बॅटन ने पहली बार वो 3 चीजें की जो तब तक के ब्रिटिशों के 150 साल का बोलो, 350 साल का बोलो, कितने साल का इतिहास, या पण काही विचित्र गोष्ट. इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केलं हे कोणालाही चौकावर करून विचारा, तो सांगतो की इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य. मला कोणीतरी एकदा सांगा रे, हे भारतातल्या रे तमाम जगातल्या इतिहासकारांना विनंती करून सांगतो की मला हे सांगा की 150 वर्ष कोणी आणले, कुठून 150 वर्ष काउंट करतो. 1947 साली आपण स्वतंत्र झालो, हिशोबाकरता 1950 पकडा, याच्या मागे 150 वर्ष गेलं तर कोणतं वर्ष येतं? 1800 साली काहीच झालं नाहीये, काहीही झालेलं नाहीये. 1857चा उठाव आपण केला आहे ना, त्याच्यानंतर पार्लमेंटचं राज्य सुरू झालं आणि ईस्ट इंडिया कंपनी घरी गेली, तिथून आपल्यावर राज्य केलं त्यांनी, असं पकडलं तर नॅचरली 90 वर्ष. 1757 प्लासीची लढाई ते जिंकले आणि इंग्रजांनी भारतात सत्तेचा पाया घातला वगैरे, तर 1757 पासून जर त्यांचं राज्य आपल्यावर आहे तर किती वर्ष होतात हे मोजा आहे ना. ते पुन्हा काहीतरी 190 वगैरे वर्ष होत. 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. मग ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली 1600 हे कोणतं वर्ष आहे? जहांगीर चालू आहे इकडे, सम्राट जहांगीर मुघल एम्पायर मध्ये. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 सालचा. 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, तिथून त्यांनी राज्य केलं असं म्हटलं तर ते चक्क 347 वर्ष. मला कळतच नाही हे 150 वर्ष कोणाच्या बडक्यातून कोणी कुठे काढले. पण समजा अशा असंख्य गोष्टी आहेत हिस्ट्रीमध्ये ज्या सो कॉल्ड मांडल्या गेलेल्या आहेत, त्या आपण ब्लाइंडली फॉलो करत आलेलो. इतक्या वर्षांमध्ये जे झालं नाही ते त्या वर्षी झालं किंवा त्या क्षणाला झालं. फर्स्ट कंडिशन पुट फॉर बाय माउंट बॅटन, पहिली कंडिशन की मी जर भारतात गेलो व्हायसरॉय किंवा गव्हर्नर जनरल म्हणून, तर पहिली गोष्ट मी म्हणीन ते होईल. कंसात ब्रिटनची पार्लमेंट गेली चुल्यात. पार्लमेंट नो वेअर इन क्वेश्चन. आय विल डिक्टेट यू द टर्म्स इफ एट ऑल आय गो टू इंडिया और इंडियन टेरिटरी. मी तिथे डिसिजन घेईन, ते तुम्हाला कन्फर्म करायला पाठवीन, तुम्ही ते कन्फर्म करूनच पाठवायचं आहे कंसात.
आपण बाकी खेळ खेळ सगळा खेळू, किंवा मैंने अभी उधर भेजा है, उधर से सँक्शन होके आएगा, पता नाही गव्हर्नमेंट वाले क्या करेंगे वगैरे. पण हे ठरलेलंच आहे. हे असेल मान्य तर मी जातो कंसात, नाही तर जात नाही. आणि मिजाजखोर ट्रिमेंडस माणूस आहे. म्हणजे एकीकडे तो मिजाजखोर वाटतो, पण दॅट शोज इज कॉन्फिडेंस, बिकॉज ही वॉज नोइंग परहैप्स द एंटायर सिचुएशन कि इंडिया में जाना और वहां का सिचुएशन 1947 का ये हैंडल करना, ये इतनी सिंपल बात नहीं है. इतकी मोठी गव्हर्नर जनरल व्हाईसरॉयची परंपरा आहे ना, 30, 35, 40 नावं पूर्ण 1757 पासून घेतले येतील. यातल्या कोणी कोणी काय काय टोले घेतलेले आहेत आणि कोणाकोणाला टोले बसलेले आहेत, हा पण इतिहास त्यांनी तर वाचला असेल. दुसरी कंडिशन, एक कंडिशन आहे की मी म्हणेन ते मान्य करा तर मी जाईन, नाही तर मग पार्लमेंटन तुम्ही पाहून घ्या, मला जायचं. दुसरी कंडिशन ही की तोपर्यंत अशी रूढी किंवा परंपरा होती की जुना व्हाईसरॉय जो आहे, एकाची ट्रान्सफर झाली किंवा लिनलिथगो ट्रान्सफर झाला आणि त्याच्याऐवजी वेवेल आला, तर गेटवे ऑफ इंडिया तुम्हाला माहिती आहे, गेटवे ऑफ इंडियातून त्याला फेअरवेल केलं जाईल मुंबईला, कारण जहाजाने जायचं ना, तेव्हा काय फ्लाईट्स वर नॉट दॅट कॉमन. तर गेटवे ऑफ इंडियातून पहिला व्हाईसरॉय बाहेर निघेल इंग्लंडच्या दिशेने, आणि तो बाहेर गेल्यानंतर इनकमिंग व्हाईसरॉय जो आहे तो गेटवे ऑफ इंडियामध्ये येईल त्याचा जहाज. म्हणजे त्या दोघांची आपसात भेट होण्याचा काही संबंध नाही. माउंटबॅटन कट डाऊन दिस कंडिशन अगेन, की मी जाईपर्यंत लॉर्ड वेवेल जो आहे तो तिथे थांबल. लॉर्ड वेवेल म्हणजे त्याच्या आधीचा व्हाईसरॉय, तो तिथे थांबेल, मला त्याच्याशी बोलायचं आहे, तिथली सिच्युएशन समजून घ्यायची आहे. सो अगेन कंडिशन ऍक्सेप्ट. आणि तिसरी कंडिशन इतकी बेकार आहे की ती माउंटबॅटनच्या एंटायर पर्सनॅलिटीवर एकदम चांगला फोकस करते. सगळं ठरलं की हे असं आहे आणि जायचं झालं, एकीकडे तयारी चालू आहे, माउंटबॅटन रेडी, किंवा कोणत्याही क्षणाला आपल्याला निघावं लागू शकतो, ॲज इफ आज कधीतरी निघायला लागेल. एअरपोर्ट अथॉरिटीचा फोन येतो त्याच्या एडीसीला, म्हणजे त्याच्या असिस्टंटला माउंटबॅटनच्या, आणि त्यांचं काहीतरी बोलणं चालतं. तर तो एअरपोर्ट अथॉरिटीवाला ऑफिसर सांगतोय की याचं एक विमान होतं माउंटबॅटनचं, म्हणजे आजकालच्या भाषेत आपण चार्टर्ड प्लेन म्हणतो, तेव्हा ते काही चार्टर्ड प्लेन नव्हतं, पण बर्मा आघाडीवर त्यांनी जे दुसऱ्या महायुद्धात वापरलं ते विमान होतं, त्याच्यामुळे ते त्याचं आवडतं होतं. यॉर्क MW102 हे त्याचं तेव्हाचं नाव. तर तिकडून एअरपोर्ट अथॉरिटीने त्याला फोन केला की एक्स्ट्रीमली सॉरी, ते विमान जे आहे ते आम्ही सध्या देऊ शकत नाही, आम्ही दुसरं विमान ऍडजस्ट केलं, तर तुम्हाला त्या विमानाने जायला. तो त्याचा असिस्टंट बोलतोय त्या अथॉरिटीशी, ऑफिसरशी. हे बोलणं ऐकून माउंटबॅटनला अंदाज आला की हे काय चाललं लफडत. त्यांनी त्याच्या हातातून फोन ओढला खसकन आणि त्यांनी सांगितलं की थँक्यू व्हेरी मच. तो ऑफिसर तिकडे पागल की थँक्यू काय म्हणतो हा. तर तो म्हटला की नाहीतरी मला भारतात जायचंच नव्हतं, तू जे सांगितलं की यॉर्क MW102 तू देऊ नाही शकत मला, आणि ते ना दुरुस्त आहे, तर बरं झालं सारं बला गेली, मला जायचंच नाही आहे, ओके फाईन, ठेवून दिला फोन. 2 तासांनी त्याला दुसरा फोन आला की साहेब यॉर्क MW102 इज रेडी फॉर द फ्लाइट, राइट, आणि तुम्ही आता जाऊ शकता. हा माउंटबॅटन. अब ये आदमी इंडिया में आके क्या क्या करेगा ये आप लोग समझ सकते हो. तो दुसरं महायुद्ध संपवू शकतो, तो लहान माणूस नाहीच आहे. आणि मी जे किस्से सांगितले याच्यात तुम्हाला त्याच्या पर्सनॅलिटीचा अंदाज आला. तो इथे आला, वेवेलला भेटला, वेवेल म्हणजे आधीचा व्हाईसरॉय, त्याला तो भेटला. त्या वेवेलनी त्याला सांगितलं की वा वा वेलकम टू इंडिया किंवा इंडियन टेरिटरी, आणि तो म्हणला की ऑल द बेस्ट. त्याचं टोपण नाव डिकी माउंटबॅटनचं. तो म्हटला की वेल डिकी, आय विश यू ऑल द बेस्ट. तर माउंटबॅटन त्याला म्हणाला की तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे का की मी इथलं काम हँडल करू शकेन म्हणून. तर वेवेल त्याला फार मोजकं आणि महत्वाचं एक वाक्य बोलला होता. तो म्हणला की डीके मला तुझ्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे, तू काय मला माहिती आहे, पण कंसात तुला माहित नाही की इथले लोक कसे, त्याच्यामुळे मी तुला म्हणतोय की बा ऑल द बेस्ट. आणि एवढं तो बोलला आणि त्यांनी त्याला एक फाईल दिली माउंटबॅटनला की इथलं काय आहे वातावरण किंवा परिस्थिती, याच्याकरता हे तुला फाईल देतो, गो थ्रू इट, म्हणजे तुला कळेल की ते काय आहे. फाईलच्या वरती फाईलचं नाव लिहिलं होतं ऑपरेशन मॅड हाऊस. आता इंडियाला फ्रीडम स्ट्रगल जो काय चाललाय किंवा इंडियाला फ्रीडम देण्याची तयारी चाललाय, त्या ऑपरेशनला ऑपरेशन मॅड हाऊस नाव लिहून टाकला. फाईल उघडली तर आत एक एक पान एकेकाचं नाव लिहिलेलं. आता एक एक पान पलटलं म्हणजे नॅचरली तो एक एक माणूस जो आहे तो नॅचरली समोर येणार. सो मेड बी जितने नाम तुमको याद है पूरे के पूरे, अभी अपने लिए जितने इंपॉर्टंट है उतने रेफर करते. पहिलं नाव बॅरिस्टर जीना, दुसरं नाव पंडित नेहरू, तिसरं नाव सरदार पटेल, आणि चौथं नाव ऑब्व्हियसली गांधी. गांधी कॅनॉट बी इग्नोर्ड, जस्ट कांट बी इग्नोर्ड थ्रू आउट द लाईफ. या माणसाचं हे वैशिष्ट्य राहिलं की या माणसाला कधीच कोणीच इग्नोर नाही करू शकत, कुठेही असलं तरी इग्नोर नाही करू शकत. ते आश्रमात बसलेले आहे तरी सेंटर ऑफ फोकस गांधीजी, ते जेलमध्ये आहे तरी सेंटर ऑफ फोकस गांधीजी. मी फोकस ऑन गांधी म्हणण्याचं कारणच नाही आहे, हिस्ट्रीमध्ये फोकस इज ऑलवेज ऑन द गांधी. जुन्या काळी ते होतं तेंडुलकरचं जसं व्हायचं, तेंडुलकर जेव्हा फुल फॉर्ममध्ये होता, आणि त्याच्याबरोबर वास्तविक खूप चांगले प्लेअर होते आहे ना, किंवा द्रविड होता आहे ना, VVS लक्ष्मण होता, सौरभ गांगुली होता,
पण पेपरच्या हेडलाईन पहा तुम्ही पूर्ण तेंडुलकरच्या. अरे तेंडुलकरचे पुन्हा एकदा शतक. आता सेंचुरीज मारली तेंडुलकरनी तर मग त्याचं हेडलाईन होणं स्वाभाविक आहे. तेंडुलकरचे पुन्हा एकदा शतक, भारत जे काय इतके इतके स्कोअर असं. आता एखाद्या दिवशी तेंडुलकर समजा दरवेळेला थोडी ना सेंचुरी मारली, तो झिरोवर गेला, तो झिरो. दुसऱ्या दिवशीची हेडलाईन, भारत 540 वर काय सर्व बाद, ऑल आउट. तेंडुलकर शून्यावर बाद होऊ नये. म्हणजे सालं 540 रन झाले. याच्या द्रविडची सेंचुरी असेल, गांगुली सेंचुरी असेल, लक्ष्मणचं काहीतरी असेल योगदान, त्यांचं योगदान ते चुऱ्यात घाला. तेंडुलकर शून्यावर बाद होऊ नये, भारत 540 धावांचा डोंगर. सो ऑलवेज इन द फोकस जसा आहे हे तसं आहे. बॅरिस्टर जिना ही थोडीशी कॉन्ट्राडिक्टरी पर्सनॅलिटी. बॅरिस्टर जिना अगेन 6 फूट 2 इंच उंच, म्हणजे लिटरली मॅचिंग टू दॅट ऑफ लॉर्ड माउंटबॅटन. पण ही फक्त उंची आहे, कारण इतिहासकारांनी काय लिहून ठेवलं, उंचीनी झकास, वजनानी भकास. आता वजनानी का भकास किंवा हात उत्पत्ती पैर मोमबत्ती असा जिना का होता, याची पण खूप वेगळी कारणं आहे. ही कारणं यार आधी कळली असती ना तर हिस्ट्री बदलली असती रे. फिर ये बोलने के बाद फिर मेरे को बोलना पड़ेगा कि देर इज नो प्लेस टू द इफ्स अँड बट्स इन द हिस्ट्री. इतिहासामध्ये जरतरला स्थान नसतं. 1857चा उठाव जर यशस्वी झाला असता तर 90 वर्ष आधीच स्वातंत्र्य मिळालं असतं, तर विषय संपला असता. चल जाऊ दे, अजून मागे झाला. छत्रपती शिवाजी महाराज जर अजून 30-40 वर्ष राहिले असते तर त्यांनी यांना एवढे पायच पसरू दिले नसते. पुन्हा तेच, देर इज नो प्लेस टू द इफ्स अँड बट्स इन द हिस्ट्री. जो हुआ है वो हुआ है, जरतरला स्थान नाही. बॅरिस्टर जीना, कायदे आजम जीना, मुंबई हायकोर्टाचा सगळ्यात मोठा वकील, केम्ब्रिजहून बॅरिस्टर होऊन आलेला, 6 फूट 2 इंच उंची, कंप्लीट वेस्टर्नाइज्ड म्हणतो तसं स्टाईल ऑफ लिव्हिंग. दिन में 4 बार लिनन के सूट जो है वो चेंज करेंगे. घराचं किंवा त्यांच्या हाऊसचं इंटिरियर डेकोरेशन जे आहे पूर्ण पाश्चिमात्य धर्तीवर. आणि तोंडात पाईप. ते पाईप हे पण एक कारण आहे, ते वजनाने भकास का होते याचं. तो पाईप हे पण कारण आहे. आणि वजनाने इतकं भकास होऊ नये, डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही की तुम्ही आता पाईप सोडा नाही तर कंसात मराल, तरीही तो पाईप शेवटपर्यंत ज्याच्या थोबडात राहिला तो नॅचरली जिना. डोळ्याला एक बिंगी चष्मा, तेव्हाचे चष्मे एक बिंगी होते ना, वाचण्यापुरते ते लावायचे, तर ते असं ते घड्याळ सुधारवणारे लावतात पा तसे है ना, असं लेन्स लावतात असं. आता असा एक भिंगी चष्मा कोणी लावला तर तो इतका खतरू दिसतं. मला ते मोतीबिंदू झाल्यानंतर ते हिरवा फडका लावलं लोक है ना, किंवा पायरेट्स ऑफ कॅरेबियन वगैरे तुम्ही पाहिलं तर तसं काहीतरी खतरूड. आणि तो होताच खतरूड. मला पाकिस्तान पाहिजे किंवा मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र पाहिजे या वाक्या व्यतिरिक्त 1940च्या नंतर जिना काहीच बोलला नाही. काहीच नाही, कुठेच नाही, कोणाच जवळ नाही. टिल 1947, टिल एक्झॅक्टली टॉकिंग अबाउट जून 1947, 3 जून 1947 पर्यंत जिना या वाक्याच्या व्यतिरिक्त काहीच बोलला नाही. त्याच्याशी बोलणं कठीण होतं, त्याच्याशी कम्युनिकेट करणं कठीण होतं. त्याला त्याचे व्ह्यूज होते, त्याला त्याची राजकीय महत्वाकांक्षा होती. तो कायदे आजम आहे, तो बॅरिस्टर काय म्हणून इंग्लंड रिटर्न बॅरिस्टर आहे आणि मुंबई हायकोर्टाचा सगळ्यात मोठा वकील आहे. म्हणजे तो तसा खूप वेल एस्टॅब्लिश्ड आहे. याला मुस्लिमांचं वेगळं राष्ट्र पाहिजे, कारण त्याचं एक वाक्य आहे जिनांचं, मला मुस्लिमांमधला गोखले व्हायचं. गोखले म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. 1915 पर्यंत भारताच्या राजकारणात पूर्ण वर्चस्व ज्यांचं होतं, एक नंबर कोण पर्सनॅलिटी, तर ती ॲक्च्युअली गोपाळकृष्ण गोखले. गोखले 1915 साली गेले. आणि गोखले नंतर कोण या प्रश्नाची उत्तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने शोधत होता. मला असं वाटतं कोणत्याही देशात किंवा कोणत्याही राज्यामध्ये हेच होतं आहे ना. एक कोणीतरी जर वरचा गचकला तर खालचे लोक जे आहे त्या संभाव्य सगळ्यांना वाटत असतं की याच्यानंतरचा पुढचा मीच. जिनांचं हे वाक्य आहे की मला मुस्लिमांमधला गोखले व्हायचा आहे आणि गांधीजींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले. हे वाक्य ते आहे ज्या दोघांमध्ये हा हिडन किंवा छुप्या पद्धतीचा संघर्ष जो आहे हा कुठून उद्भवला होता. गोखलेंना जर गुरु मानतात गांधीजी, तर नॅचरली गांधीजींनाही गोखलेंसारखं व्हायचं असेल आणि मला मुस्लिमांमधला गोखले व्हायचा आहे हे तर जिनांचं डायरेक्ट कोटेशनच आहे. आता तू होतो की मी होतो आहे ना, या गदारोळामध्ये जी फरफट झाली ती पुढची ही काही वर्ष. वॉज जिना लाईक दिस राईट फ्रॉम बिगिनिंग? अहो पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल आहेत, ते आपल्या दृष्टीने विलन आहे सगळं मान्य, पण हा जिना जो आहे हा असाच होता पहिल्यापासून नाही. 1908 सगळ्यांना तुम्हाला आठवतं लोकमान्य टिळकांवर खटला भरला. ते आपण लहानपणी इतिहासाचे पुस्तकं जेवढे वाचलेत त्यातल्या काही विसरल्यानंतरही ज्या शिल्लक राहिल्या डोक्यात गोष्टी, त्यातली ही एक गोष्ट आहे मंडाले चातुर्मुख. बरोबर,
मग लोकमान्य टिळकांना 6 वर्षे शिक्षा झाली, मंडालीच्या तुरुंगात टाकलं. त्या खटल्यामध्ये लोकमान्य टिळकांचं वकीलपत्र ज्यांनी घेतलं ते आहेत जीना. लोकमान्य टिळकांचे वकील आहेत जीना. दॅट मीन्स जीना वॉज नॉट दॅट बॅड इन 1908. 1916 लखनौ करार झाला काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये की इंग्रजांच्या विरुद्ध आपण दोघांनी म्हणजे हिंदू मुस्लिमांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्या करारावर काँग्रेसतर्फे सही होती लोकमान्य टिळक, मुस्लिम लीग तर्फे सही होती बॅरिस्टर जीना. म्हणजे 1916 पर्यंत है ना जीनांचं डोकं ठिकाणावर होतं. 1920 लोकमान्य टिळकांचा मृत्यू. 1920 लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर लोकमान्य टिळकांच्या शवाला खांदा द्यायला बॅरिस्टर जीना होते. याचा हे व्हिडिओ आजकाल किंवा काय पिक्चरायझेशन हे अवेलेबल आहे मीडियावर, सोशल मीडियावर. त्यांच्या प्रेतयात्रेमध्ये किंवा अंत्ययात्रेमध्ये बॅरिस्टर जीना होते आणि ते हिंदूंच्या म्हणजे हिंदू व्यक्तीच्या अंत्ययात्रेला का जातात म्हणून तेव्हाच्या मुस्लिमांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता. आणि हा बहिष्कार टाकला हे सांगायला जेव्हा मुस्लिम त्यांना गेले की ये रिकामे धंदे मत करो आपल्या भाषेमध्ये, तर त्यांनी त्यांना सांगितलं होतं की यार इतक्या वर्षांचा आमचा संबंध आहे आणि आम्ही खांद्याला खांदा लावून इतकी वर्ष लढतोय इंग्रजांविरुद्ध. आज जर टिळक राहिले नाही तर माझं एक कर्तव्य आहे की मी गेलं पाहिजे. तुम्हाला बहिष्कार टाका तर बहिष्कार टाका, तुम्हाला जे करायचं ते करा, आय वुड गो ओव्हर देअर. असे असणारे जीना 1916 पर्यंतचे. नंतर का डोकं फिरलं त्यांचं किंवा कशामुळे डोकं फिरलं अजून एक स्टेप समोर जातो. 1933 रहमत अली चौधरी नावाचा माणूस आहे. या कॉन्ट्रडिक्शनच आपल्या हिस्ट्रीमधल्या. आणि मला असं वाटतं की फाळणी करता जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर जो तो आपापल्या सोयीने फेकतो. कोणाला जिना फेकायचं तर जिना फेकल. जे हिंदुत्ववादी संघटना सोकाळल्या आहेत त्या म्हणतील गांधीजी हे फाळणी करता जबाबदार आहेत. कोणी अजून कोणाकोणाचं नाव घेईल, नक्की कोण जबाबदार आहे. मला असं वाटतं परिस्थिती 1 नंबरवर कोणाला लिहायचं तर डेस्टिनी किंवा परिस्थिती ही या फाळणी करता जबाबदार. आणि 2 नंबरवर टाकायचं तेव्हा मी नाव टाकेन बॅरिस्टर जीना. फाळणी करता गांधीजी जबाबदार होते का? मला असं वाटतं की नाही. आता स्वातंत्र्य मिळालं याच्याकरता जबाबदार कोण होतं? अरे हे सगळेच होते ना, या सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे ना. याच्यात तसं रँकिंग थोडी ना करता येते की 1 नंबर काय महात्मा गांधी, 2 नंबर काय जवाहरलाल नेहरू. आपण एवढे थोडी ना मोठे झालो की यांना आपण रँक देणार आहोत. मग आता स्वातंत्र्य मिळवण्यात तर या सगळ्यांचं योगदान होतं, तर फाळणीचं जे डिसिजन झालं त्याच्याशिवाय थोडी ना स्वातंत्र्य मिळणार होतं. म्हणजे त्या डिसिजन मध्ये पण प्रत्येकाचं काहीतरी काय कॉन्ट्रीब्युशन नाही म्हणणार मी, पण काहीतरी त्याचा इन्व्हॉल्वमेंट आहे ना. म्हणजे त्याच्यातही या सगळ्यांची नावं येणारच आहेत. पण पहिली 2 नावं मला सिलेक्ट करायला सांगितली तर मी सांगितलं की 1 नंबर डेस्टिनी परिस्थिती तेव्हाची आणि 2 नंबर नॅचरली जीना. मग 3 नंबर नंतर तुम्हाला ज्यांची नावं टाकायची ती टाकून घ्या. मोहम्मद इक्बाल नावाचं एक पात्र या याच्यात आहे. मोहम्मद इक्बाल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आणि मोहम्मद इक्बाल नसेल माहीत समजा तुम्हाला कोणाला तरी मी पुढचा संदर्भ सांगितल्यावर तुम्हाला सगळ्यांना मोहम्मद इक्बाल कळेल कोण आहे. पाकिस्तानची किंवा मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची संकल्पना पहिल्यांदा ज्यांनी मांडली तो माणूस हा आहे मोहम्मद इक्बाल. तो कवी वगैरे होता. आणि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणं मोहम्मद इक्बाल ने लिहिलं. ये कॉन्ट्रडिक्शन अपनी हिस्ट्री में हर जगह है. जो माणूस सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, आता हे गाणं आजही नवीन पोट्टापाट्यांना सुद्धा माहिती आहे किंवा पॉप्युलर आहे. हे गाणं जो लिहितो तोच मुस्लिमांचं स्वप्न राष्ट्र पाहिजे ही मागणी करतो. हा विरोधाभास आपल्या पूर्ण इतिहासामध्ये थ्रू आउट आहे, स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात. त्यांनी ती डिमांड केली. रहमत अली चौधरी नावाचा एक केम्ब्रिजला शिकणारा स्टुडंट होता. जीना ॲट द टाइम वॉज इन लंडन आणि ते ट्रामनी किंवा ट्रेननी कुठेतरी जात होते. त्यांच्या समोर तो रहमत अली चौधरी बसलेला होता. त्यांनी एक कागद त्यांच्या समोर केला. तो जीनांना ओळखत होता. तो म्हणला की सर तुम्ही जे काम करतात तर मला अशी कन्सेप्ट आहे की हे पहा तुम्ही हा कागद वाचा काय आहे. त्यांनी पाकिस्तानची पहिली डेफिनेशन त्या माणसाने केलेली 1933. पाकिस्तान ही डिफाईन्ड इन अ वे PAKI आणि STAN शेवटचं एकत्र. दॅट P स्टँड्स फॉर पंजाब. अर्धा पंजाब तिकडे गेला है ना, अर्धा आपल्याकडे लाहोर वगैरे हा पंजाबचा भाग होता. फाळणीनंतर त्यांच्याकडे गेला. P स्टँड्स फॉर पंजाब, A स्टँड्स फॉर अरबस्तान, K स्टँड्स फॉर काश्मीर. म्हणून एवढे तमाशे चालले. हे जे तेव्हापासून जे सगळे तमाशे चालले हे K फॉर काश्मीर म्हणून चालले. I फॉर इंडस. इंडस म्हणजे सिंध प्रांत. सिंधू नदीचं इंग्लिशमधलं नाव इंडस आहे. आता हे ब्रिटिशांची देण आहे. त्यांनी केव्हा काय नावं लिहून ठेवले आहे ना, त्यांना सिंधू लिहायला काय प्रॉब्लेम होता मला माहित नाही, पण त्यांनी इंडस लिहिलंय. इंडिया इंडस असं. तर सिंध प्रांत म्हणजे कराचीवाला जो झोन आहे गुजरातला लागून किंवा खालच्या साईडला पाकिस्तान जे येतं तो. I स्टँड्स फॉर इंडस. आणि शेवटचं स्थान जे आहे
ते बलुचिस्तानचं स्थान. दिस वॉज द डेफिनेशन बाय रहमत अली चौधरी. त्यांनी ती जिनाला दाखवली. जिनाने तो कागद वाचला, क्षणार्धात तो फाडून फेकला आणि सांगितलं की असं काही माझ्या डोक्यात नाही आहे, तुझ्या डोक्यात. मैं नहीं सोच रहा हूं ऐसा, मैं इतना ही सोच रहा हूं कि इंडिया को आजादी कैसे मिले या हिंदुस्तान को आजादी कैसे मिले. हा जिना सरदार पटेल, पुढचं नाव. कामगार वस्तीत शिकून मोठा झालेला माणूस आहे. ज्या मिल मजदुरांकडे, ज्या मिल मालकांकडे त्यांनी मजदूर म्हणून काम केलं, तिथून पैसे गोळा केले. ते पैसे गोळा करून केम्ब्रिजला गेले. तिथून त्यांनी वकिलीची म्हणजे बार ॲटलॉची परीक्षा पास केली. तिथून ते परत आले आणि ज्या मिलमध्ये काम केलं त्याच मिल मालकांच्या केसेस नंतर लढवल्या. अत्यंत करखंड माणूस. तेव्हाच्या पूर्ण व्यक्तींमध्ये सर्वात प्रॅक्टिकली जो विचार करत असेल, माउंट बॅटन नंतर सर्वात प्रॅक्टिकल कोण, याचं उत्तर सरदार पटेल. पोलादी पुरुष वगैरे इतिहासात नाव घेतलं जातं. पोलादी पुरुष असण्याची 2 कारणं मी तुम्हाला सांगतोय की लहानपणी ती एक स्टोरी आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये की त्यांच्या काखेत काहीतरी गळू झालं किंवा फोड झाला आणि तो न्हावी जो आहे तो आला, त्यांनी ती सळई गरम केली, ते डाग दिला की ते बरं होतं, असं तेव्हाचं काय मेडिकल सायन्स होतं थोडक्यात. तर त्यांनी ती सळई गरम केली आणि तो न्हावी कापायला लागला. इतका लहान होता की या पोराच्या काखेतून ती गरम झालेली सळई कशी फिरवू. तर त्यांनी ती सळई, सरदार पटेलांनी लहानपणी ती सळई त्यांच्या हातून त्यांनी ओढून घेतली आणि ती लाल भडक झाली सळई जी आहे ही स्वतःच्या हाताने त्या स्वतःच्या गळवावरून फिरवली. पोलादी पुरुष सरदार पटेल. दुसरा प्रसंग, बॅरिस्टर झाले, वापस आले कोर्टात, वकिलीची कोणती तरी केस लढतायत. ही जस्ट पुटिंग इज आर्ग्युमेंट, कुछ बात कर रहे जज के सामने, जे काय म्हणायचं ते म्हणतायत. त्यांचा असिस्टंट धावतो तो पटेलांचा, तो एक काहीतरी कागद जो आहे तो त्यांच्या हातात खूप असतो. त्यांनी तो कागद वाचला, काय तो पुन्हा त्याच्याकडे दिला आणि जिथे ते थांबले होते तिथून त्यांनी त्यांचं आर्ग्युमेंट पुढे चालू केलं. काहीही डिस्टर्बन्स न येऊ देता तो कागद जो त्यांच्या हातात कोंबला गेला होता तो टेलिग्राम होता आणि तो टेलिग्राम होता सरदार पटेलांच्या बायकोचं निधन झाल्याची वार्ता. ही न्यूज जी आहे ही इतकी तटस्थपणे अशी बघून तो शांतपणे कागद हँडओव्हर करून जिथे थांबला होता तिथून त्यांनी बोलणं चालू केलं. यू कॅन इमॅजिन व्हॉट शुड बी सरदार पटेल. माउंट बॅटननी त्याच्या डायरीत लिहून ठेवलं की सरदार पटेलांची बोलायचा धागाच नाही सापडत. हा माणूस अत्यंत कमी बोलतो, अत्यंत मोजकं बोलतो. आणि त्यांनी चुकून खाली पाहिलं, सरदार पटेल तुम्हाला माहित आहे वरचं सगळं, त्यांनी खाली पाहिलं चुकून तर त्यांचं फक्त सगळं करणारं टक्कल दिसतं. त्यांच्या मनात काय चालू आहे याचा चुकूनही धांग पत्ता लागत नाही. सो माउंट बॅटन वॉज मोस्ट स्केअर्ड अबाउट कोण, तर नॅचरली सरदार पटेल. किंवा हे काय इतकं मोजकं बोलतात. तसंही जे लोक कमी बोलतात ना त्यांच्याशी अंदाज बांधणं कठीणच असतं आहे ना. ते कधी काय करतील हे त्यांच्या आत काय चालू आहे ना त्याच्यावर डिपेंड करतं आणि त्यांचा ओव्हरऑल एक्सपोज टॉक जो आहे हा खूप कमी असतो. सरदार पटेल फॉल्स अंडर द कॅटेगरी. थर्ड नेम नॅचरली पंडित नेहरू किंवा पंडित जवाहरलाल नेहरू. हे सगळं आठवतं तुम्हाला, ते नेहरू शर्ट मध्ये ते गुलाबाचं फूल जे. आता हा एक हिस्ट्रीचा पुन्हा पार्ट आहे. पंडित नेहरू जो घालत होते तो नेहरू शर्ट थोडी नव्हता. कमाल आहे. महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला म्हटलं तुम्हाला, तर कुठे झाला, पोरबंदरला झाला. विचित्र मुद्दा, पोरबंदरला ज्याचा जन्म झाला ते महात्मा गांधी नव्हतेच. अरे जन्म झालेला ते महात्मा गांधी थोडी नव्हते. कमाल आहे. अबे ते मूल होतं एक, महात्माचा नंतर झाले ते. महात्मा गांधी जन्म कुठे झाला, पोरबंदर. आणि नेहरू काय घालत होते, नेहरू शर्ट. नेहरू तो आणि गांधी काय घालत होते, गांधी टोपी. बापरे, गांधी टोपीमध्ये गांधींचा फोटो तुम्ही पाहिलाय का मला माहित नाही. मी नाही पाहिला. तो ये हिस्ट्री की वो जड़े है ना जो मिसाल बन के खड़ी है आज भी, है ना. इतने सालों के बाद वो शर्ट कोई पहनता तो बोलता नेहरू शर्ट पहना है ना. ती टोपी कोणी घालतं. आजकाल इतके लोक टोप्या घालायला लागले आहे ना. गांधींच्या नावाने टोप्या घालतात, कोणाकोणाच्या नावाने टोप्या घालतात, त्या टोप्यांवर काय काय लिहितात आहे ना. पण गांधी टोपी हे आम्हालाच राहणार आहे. आपण गांधींना मानतो की नाही याच्यावर थोडी ना अवलंबून आहे. तो जवाहरलाल नेहरू हे टिपिकल ते गुलाबाचं फूल वगैरे वगैरे. तो अंदाज यावा की हा काय म्हणूया आर्टिस्टिक किंवा पोएटिक किंवा इमोशनल सेंटिमेंटल वगैरे वगैरे असा माणूस. हे पण बॅरिस्टर म्हणजे हे पण वकील आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यातले 70% लोक वकील आहेत. पुढचं वाक्य सांगतो, जगातल्या कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यातले 70% लोक वकील आहेत. टॉक अबाउट फ्रेंच रिव्हॉल्युशन, टॉक अबाउट रशियन रिव्हॉल्युशन, कोणताही देश सांगा, इटलीचं एकीकरण, जर्मनीचं एकीकरण, 70% लोक जे आहेत हे वकील नाही तर प्रोफेसर आहेत. उरलेले 30% जे आहेत हे स्टुडंट आहेत, म्हणजे यंगस्टर्स आहेत. क्रांती कोण घडवेल यार, हेच घडवतील. बरोबर आहे. तो किसी भी देश में अपवाद नहीं है, हमारे यहाँ भी नहीं है. सो पंडित नेहरू वकील आहेत म्हणाला. त्यांचे वडील जे आहेत ते खरे वकील, कारण अलाहाबाद हायकोर्टाचे सगळ्यात मोठे वकील म्हणजे मोतीलाल नेहरू. रॉयल फॅमिलीतून आले आहे ना. रॉयल फॅमिली आहे. नेहरू खानदान जी आहे ती रॉयल आहे. जिना फॅमिली जी आहे ती पण रॉयल आहे. जिना फॅमिलीचं एक सध्याचं करंटचं हे सांगायचं तुम्हाला प्रीती झिंटा माहिती. प्रीती झिंटा माहित आहे ना.
प्रीती झिंटा माहिती आहे म्हणजे नेस वाडिया माहित असेल. नेस वाडिया माहित यंगस्टर्सला माहित असेल ऍटलिस्ट. नेस वाडिया माहिती. हा वाडिया ज्या फॅमिलीतून येतो, प्रीती झिंटाचा सो कॉल्ड काय म्हणून पार्टनर म्हणू आपण, IPL मध्ये दोघं को स्पॉन्सर आहे, राईट. तर हा नेस वाडिया ज्या वाडिया फॅमिलीतून येतो, ती वाडिया दीना वाडिया म्हणजे बॅरिस्टर जिनांची बहीण. दीना वाडिया म्हणजे बॅरिस्टर जिनांची बहीण. मग हा तेव्हाचा संदर्भ आहे. आता हे रॉयल फॅमिलीवाले लोक आहेत. मोतीलाल नेहरू एवढं गडगंज काम आहे. 52 खोल्यांचं त्यांचं घर आहे, आनंद भवन अलाहाबादला, जे त्यांनी काँग्रेसला दान देऊन दिलं. आणि पंडित नेहरू हे तिकडून शिकून आले, वकील वगैरे होऊन आले. तरुण तुर्क वगैरे त्यांचं नाव घेतलं जातं ते, किंवा सुभाषचंद्र बोस है ना, तो सब पोएटिसिझम चल रहा. त्याच्यात ते आले गांधींच्या 68. आणि गांधींच्या 68 आल्यानंतर ते स्वतःला त्याच्यापासून वेगळं करूच नाही शकले. कोण होते नक्की? गांधीजींचे कार्यकर्ते. कोण? गांधींचे अनुयायी. आपल्याला पंतप्रधान पद मिळेल या अपेक्षेने गांधींना धरून ठेवणारी व्यक्ती. कारण मला पंतप्रधान व्हायचं आहे ही त्यांची महत्वाकांक्षा होती, ती त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली ते अनेक वेळा. आणि त्यांना हे माहित होतं की पंतप्रधान पदाचा मार्ग गांधींच्या आश्रमातून जातो. मग म्हणून त्यांनी गांधींना धरून ठेवलं होतं. असं सिर्फ बस इतना नाही, इसके बहुत बियॉन्ड जाके पंडित नेहरू और गोष्टी. काँग्रेसची राजवट नसल्यामुळे गेली काय 12-13 वर्ष पंडित नेहरूंविषयी जे बोललं जात आहे ते पॉझिटिव्ह कमी आणि निगेटिव्ह जास्त बोललं जातं. हे पॉलिटिकल बायस आहे सोडा यार. हिस्ट्री कोणी बदल नाही शकता. मी सांगितलं की इतिहास ही कोणत्याही गोष्टीची अत्यंत इम्पार्शियली दखल घेतो आणि ज्याची जी इतिहासातली लायकी आहे ती इतिहासात बरोबर लिहिली जाते. ती कोणी खोडून नाही काढू शकत खोटे दावे करून. पंडित नेहरू हे जिनांसारखेच वेस्टर्नाइज बऱ्यापैकी, पण भारतीय संस्कृती धरून बसतील. आणि सगळ्यात इझिली कम्युनिकेट करणं कोणाला शक्य आहे याचं माउंट बॅटनच्या मनातलं उत्तर जे आहे ते पंडित नेहरू. सगळ्यात सोपं कोणाशी बोलता येतं? पंडित नेहरू. पटेल तर बोलतच नाही, नुसते चकारणारे पृष्ठभाग दाखवतात. जिना तो तोंडात पाईप धरून बसला तर तो काय बोलल काय नाही, आणि मुख्य पात्र अजून यायचं आहे. पंडित नेहरू हे सॉफ्ट टार्गेट म्हणतो की आपल्याला जे बोलायचं ते पंडित नेहरूंना बेधडक सांगा. वी कॅन हॅव वंडरफुल डायलॉग विथ हिम. शेवटचं पात्र नाही चली गांधी, महात्मा गांधी. या सगळ्यांच्या तुलनेत पर्सनॅलिटी पाहिली तर पर्सनॅलिटीचा पार्टच नाही आहे. 5 फूट 4 इंच उंच, 114 पाऊंड वजन. चित्र तुम्ही म्हणजे फोटो तुम्ही पाहिलेला आहे, त्या फोटोमध्ये पर्सनॅलिटी म्हणा असं काहीच नाही आहे ना. तोंडाचं बोळकं झालेलं आहे. ते कान जे आहे ते आमिर खानचा कोणता पिक्चर होता त्याच्यामध्ये जसे 90 डिग्रीमध्ये कान असतात ना काही लोकांचे असे आडवे आहे ना, तसे जे कान आहे. नाक जे आहे ते बसका आहे. म्हणजे कोणत्याच अँगलनी फिजिकल पर्सनॅलिटी प्लेझंट नाही, ॲब्सोल्युटली नाही. काहीही पर्सनॅलिटी नसणाऱ्या या माणसांनी जेवढं ब्रिटिशांना काही न करता छळलं तेवढं कोणीच नाही छळू शकत. कोणीच नाही, कोणीच नाही. क्रांतिकारकही नाही करायचं. मवा जहाल वगैरे तर चढवतो, क्रांतिकारकही नाही तेवढं चढू शकतो. त्यांनी जे जे कारनामे केले, आता हे मवा जहाल क्रांतिकारक हे शब्द तुम्हाला आठवत असतील, म्हणजे मॉडरेट, एक्स्ट्रीमिस्ट आणि रिव्हॉल्युशनरी. मवा लोक म्हणजे कोण? मवा लोक म्हणजे ब्रिटिशांनी काही कायदा केला. मवा लोक म्हणजे कोण? मवा लोक असे जे इंग्रजांकडे जातात, म्हणजे एकदम सुरुवातीचे काँग्रेसचे लोक, फिरोज शाह मेहता, दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, हे जाएंगे गव्हर्नर जनरल की तरफ डायरेक्ट डेलीगेशन घेऊन जाणार मागणी पत्रक की सर आप जो इंडिया के ऊपर राज कर रहे हो, आपको यहाँ का स्थिति मालूम नहीं है, ये स्थिति को हम आपको अवगत कराना चाहते हैं. हे मी हिंदीत बोलतोय, तुम्हाला कळावा म्हणून असं म्हणत नाही आहे, पण ते लेटर ते इंग्लिशमध्ये घेऊन जायचे. आता गव्हर्नर जनरलला इंग्लिशमध्ये लेटर लिहिणारे किंवा गव्हर्नर जनरलला भेटून त्याच्याशी इंग्रजी डिस्कशन करू शकणारे हे लोक होते. आजही इंग्रजीमध्ये लिहू शकणारे आणि इंग्रजीमध्ये डिस्कशन करू शकणारे किती लोक आहे, हा गंभीर विषय आहे. हे 1885 साली तसे होते, ही त्यांची थोरी होती. पण हे मागणी पत्र घेऊन गेले, शिष्टमंडळ चर्चा हा त्यांचा मार्ग. तर त्याचा परिणाम काय होणार हे माहिती आहे. गव्हर्नर जनरल बसेल त्यांना, बैठो, हॅव अ सीट, हा बघूया काय आहे, अच्छा 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 ओके आम्ही हे बघू बा कंसात. त्याला माहिती आहे काय की मी याच्याकडे कधीच बघणार नाही. 1885 साली ज्या 14 मागण्या काँग्रेसने टाकल्या त्याच्यापैकी फक्त 5 मागण्या 1905 पर्यंत, 20 वर्षात फक्त 5 मागण्या मंजूर झाल्या. बाकीच्या 9 तशाच होत्या 1905 पर्यंत. हे जातातच आहे, भेटतातच आहे. भेट संपली की ओके सर आम्ही पुन्हा येऊ, तोही म्हणाल बिलकुल या, कारण मला कंसात तुमचा काही त्रास नाही. मग आता हे कोणाच तरी डोकं सरकेल ना की हा काय लावलाय बावटपणा. मग ते डोकं सरकणारे जे आहेत ते नॅचरली जहाल की ये बहुत होया कबाडा, हे मागणी पत्रक द्या. अरे हट,
चौकावर उभे राहा, नुक्कडवर सभा बोलवा, भाषण द्या, बेधडक शिव्या द्या. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? लोकमान्य टिळकांचा अग्रलेख आहे केसरी मधला आहे ना, त्यांची भाषा अशीच आहे. म्हणजे लाल बाल पाल टिपिकल नाव तुम्हाला आठवत असतील, म्हणजे लाला लजपतराय 1, बिपिनचंद्र पाल 2, लोकमान्य टिळक 3, श्यामजी कृष्ण वर्मा 4, अरविंद घोष 5. टाकायचे याच्यामध्ये तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना टाकू शकू, त्यांना इकडे ठेवायचं की क्रांतिकारकांमध्ये टाकायचं, हा एक फार गंभीर प्रश्न आहे. कदाचित स्वातंत्र्यवीर सावरकर हा या सिरीजचा एपिसोड नंबर 2 असेल. हे 6च लोक मेजर. आणि हे जहाल काय करणार आहेत? हे बेधडक वर्तमानपत्रात अग्रलेख लिहिणार आहे. जे होईल पाहून घेऊ. सरकारला बेधडक शिया घालायच्या. आणि त्यांना हे पटलेलं होतं की हे राज्य करायलाच आले आहे, राज्य सोडायला नाही. त्याच्यामुळे यांच्याशी गोडी गुलाबीनी बोलून फायदा नाही, यांना कंसार लाताच पाहिजे. त्याच्यामुळे ते बेधडक लिहिणार. तिसरी गँग नॅचरली क्रांतिकारक. ही जी दुसरी गँग आहे हे डायरेक्टर्स, फिल्मला जसे डायरेक्टर्स. क्रांतिकारक तिसरी गँग. हा तिसरा जो ग्रुप आहे हा म्हणजे ऍक्टर्स. स्क्रीन पे जो दिखते हैं वो एक्टर्स. एक्टर्स के पीछे जो होते हैं कारनामे वो नॅचरली करता है डायरेक्टर. चाफेकर बंधूंनी रँडचा खून केला, मागचं नाव लोकमान्य टिळक. अनंत कानरेंनी जॅक्सनचा खून केला, नाशिकला विजयानंद थिएटर किंवा सध्याचं नाव कालिदास थिएटर, तो खून केला, त्याच्या मागचं नाव नॅचरली अभिनव भारत म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. मदनलाल धिंगरांनी लंडनमध्ये इम्पेरियल थिएटरमध्ये खून केला कर्जन वायलीचा, त्याच्या मागचं नाव श्यामजी कृष्ण वर्मा. बंगालमध्ये अनुशीलन समितीने म्हणजे खुदिराम बोसने किंग्सफोर्डवर बॉम्ब टाकला किंवा सूर्यसेन तारकेश्वर दत्त. खूप मोठी परंपरा आहे बंगालच्या क्रांतिकारकांची. मागचं नाव अरविंद घोष. आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद किंवा पुन्हा खूप मोठी नावं आहेत. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, सगळ्यात मोठी क्रांतिकारकांची संघटना, मागचं नाव नॅचरली लाला लजपत. तो ये जो है ये डायरेक्टर्स. ऍक्टर्स नॅचरली क्रांतिकारक. क्रांतिकारकांना हे दोन्ही मार्ग मान्य नाही. मागणी पत्रक देता कंसात शेमड्यासारखे, शिया घालता, काय वर्तमानपत्रात लेख लिहिता, सरकारच्या नावाने काय लाखोली वाहता, काही फायदा नाही. ते राज्य करायला आले, त्यांच्याशी बोलून फायदा नाही. फरडे इंग्रजीतही बोलू नका, कशातच बोलू नका. खिशात हात घाला, काढा, जो दिसला त्याला उडवा, विषय संपला. बोलायची गरज नाही. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की ज्याला उडवायचं तो उडलाच नाही, दुसराच उडला. हा क्रांतिकारकांचा दोष नाही आहे. अरे काय होतं, युनिफॉर्म मधले लोक जे आहेत हे सारखे सारखे दिसतात, ते ओळखू येत नाही. बदलत्या कालमानानुसार पोस्टमन नावाची जमात संपत आली. पण काही सिनियर लोक आहेत त्यांना आठवत पोस्टमन हे युनिफॉर्म मध्ये यायचे आधी आहे ना. पोस्टमनला आपण आपल्या घरी पत्र घेऊन यायचो तेव्हाच ओळखायचो. तो जर रस्त्यात दिसला आहे ना तर आपण त्याला ओळखूच शकत नाही. ही युनिफॉर्मची करामत आहे. एसटीच्या बसमध्ये बसून तुम्ही कुठेतरी चालले आणि ढाब्यावर गाडी थांबली तर आपला ड्रायव्हर कोणता हे ओळखू शकत नाही. युनिफॉर्मची करामत आहे. मग आता क्रांतिकारकांकडून हे काही वेळा झालं असेल. सॉन्डर्स त्या पोलीस स्टेशन मधून निघाला, तो पोलिसांच्या युनिफॉर्म मध्ये, वरती कॅप बीप आहे, तो गाडीवर चाललाय. समोरच्या घरावर छपरावर एक माणूस बसलेला आहे, तो फक्त सॉन्डर्सला ओळखतो. तो फक्त शिट्टी मारून देतो की हा आला बा. आणि पुढचं इतकं फास्ट ठरलेलं की यांनी शिट्टी मारली, घोडा काढायचा, काय दाबायचा, जो असेल तो मेला. मग आता याच्यात काही वेळा असं झालं किंवा ज्याला मारायचं तो मेलाच नाही. पुण्याला गणेश खिंड नावाचा एक एरिया आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग सध्या तिथे किंवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरचा रस्ता. पुण्याला कॅम्प नावाचा एरिया, तिथे ऑफिसर्स क्लब होता. तिथे ते 2 लोक आले. चाफेकर बंधूंची जी स्टोरी आहे ती, रँड आणि आयस्ट. तो रँडच्या क्लबमध्ये शिरला, त्याच्या मागावर चाफेकर बंधूंचे 2 काय म्हणूया हेर हे तिथे बसलेले. आणि तो आला, त्याची बग्गी निघाली. त्याची बग्गी निघाली, घोड्याची बग्गी. ती बग्गी निघाली, ती बग्गी चालली. तर हा एक त्यातला त्याच्या मागे धावत चालला, कारण त्याची बग्गी आहे म्हणजे नॅचरली त्याच्यामध्ये तो आहे रँड. हा त्याच्या मागे चालला. कोडवर ठरलं होता गोंद्या आला रे आला. आता कोणता गोंद्या आहे काय आहे ते चालली बग्गी त्या गणेश खिंड पर्यंत गेली. हा मागून नुसताच बोंबलत चालला, गोंद्या आला रे आला, गोंद्या आला रे आला. ते चाफेकर बंधू खाली उतरले. त्यांनी जो होता हात त्याला भोसकलं, त्याला बाहेर काढलं बग्गीच्या. तो खाली पडल्यावर लक्षात आलं की हा रँड नाहीच आहे, तो आयस्ट होता त्याचा सहकारी. त्याच्यानंतर मागून दुसरी गाडी आली, दुसरी बग्गी. त्याच्या मागून तो दुसरा आयर बोंबलत आला, पुन्हा गोंद्या आला रे आला. त्यांनी त्यालाही मारला. दुसऱ्याच्या गाड्या वापरू नये आणि त्या सरकारी तर चुकूनही वापरू नये. न्यायमूर्ती किंग्सफोर्डवर बॉम्ब टाकला, किंग्सफोर्ड मेलाच नाही. त्याच्या गाडीत ती केनेडी नावाची एक बाई होती, एक पोरगी होती. हा तेव्हापासूनचा संदेश आहे. हे क्रांतिकारक असे काम करणार आहेत, जहाल असे काम करणार आहे, मवा असे काम करणार आहेत.
कोणताही एक नवीन कायदा केला इंग्रजांनी आणि तो अन्यायकारक वगैरे आहे, मग काय करणार आहेत? नॅचरली ते मागणी पत्रक देणार, शिष्टमंडळ चर्चा. जहाल काय करणार आहेत? ते लेख लिहिणार आहेत, बम ठोकणार आहेत सरकारला. या सगळ्यांचे उपाय होते ब्रिटिशांजवळ की यांचं काय करायचं, मवाळांचं काय करायचं, काहीच करायचं. या पुन्हा मोस्ट वेलकम. कारण कंसात आमच्या डोक्यात तकलीफ काय नाही. जहालांचं काय करायचं? आपल्या आजच्या भाषेत ब्रिटिशर्स तेव्हा असे बोलत असतील की हे लय फडफड करू राहिले आणि जर उठा डालो. बरं, हे अजब ऍडमिनिस्ट्रेशन आहे ब्रिटिशांचं. भारतातून जेवढे लोक उचलले जेलमध्ये टाकले जहाल महत्वाचे, कारण सगळे भारी लोक होते ना. इथे ठेवणं म्हणजे ते काय म्हणूया पेटतं लाकूड जे आहे ते ठेवण्यासारखं आहे. दूर पाठवा. दूर म्हणजे कुठे? हे येरवडा, अहमदनगर, हे फालतू तिहार, हे फालतू आजकाल ते जेल काढू नका. डायरेक्ट ब्रह्मदेश. वासुदेव बळवंत फडके उचलले कुठून? अहमदनगर, म्हणजे महाराष्ट्र ना. फडके आडनावाचा असा एक इतिहास आहे. सगळे फडके इतके चिल्लर असतात समजू नका. यहां से उठाया डाला कहा? एडनच्या तुरुंगात, म्हणजे ब्रह्मदेश. बहादूरशाह जफर उचलला, टाकला कुठं? रंगूनच्या तुरुंगात. लोकमान्य टिळक उचलले, टाकले कुठं? मंडालेच्या तुरुंगात. आणि ब्रह्मदेश जिंकला इंग्रजांनी, तो भारताच्या साम्राज्याला जोडला. तिथे राजा होता तेव्हा, राजेशाही होती. तिथला जो राजा थिबाला उचललं, टाकलं कुठं? रत्नागिरी. आजही कधी कोणत्या गव्हर्नमेंट सर्वंटला म्हटलं रत्नागिरी पोस्टिंग भेटते, तो इतका काकळ दिले की साहेब पहा काही दुसरं जमत जाईल तर पहा. त्या थिबाला ब्रह्मदेशवरून उचलून रत्नागिरी टाकलं. म्हणजे पुन्हा तेच वाक्य की फडफडच नाही केली पाहिजे है ना. 6 साल 8 साल 10 साल संपर्क ही पूरा तोड़ देंगे लोगों का. तर डायरेक्टर गायब झाला भाऊ की पिक्चर निघणं बंद होतं. आहे किती कॉमन फिलॉसॉफी आहे आणि कशी ब्रिटिशांनी वापरली. सगळ्यात जास्त फासावर कोण गेले सांगण्याचं कारण नाही आहे, क्रांतिकारक आहे. कारण क्रांतिकारकांना जेलमध्ये टाकूनही फायदा नाही. ते जेलही फोडतील, ते काय करतील, त्यांचा धाक सगळ्यात जास्त. त्याच्यामुळे जे आरोप दिसले ते लावा आणि फाशी द्या. इंग्रज जगावर राज्य करत होते तर त्यांना हे सगळं माहित होतं. मवाळांची कसं वागायचं, जहालांची कसं वागायचं, क्रांतिकारकांची कसं वागायचं. कारण जगातल्या प्रत्येक राज्यक्रांतीत हेच 3 शब्द चालत आलेले आहेत. जहाल आणि क्रांतिकारक हे बऱ्याच वेळा दोन्ही मिळून एकत्र शब्द वापरतात आणि मवाळ जे ते वेगळे. फ्रेंच राज्यक्रांतीचा संदर्भ घेतला तर जॅकोबिन आणि जॅकेलिन हे 2 पक्ष आहेत. एक्झॅक्टली मवाळ आणि जहाल यांच्यात. रशियन राज्यक्रांती घेतली तर मेन्शेविक आणि बोल्शेविक हे शब्द आहेत एक्झॅक्टली या आपल्या शब्दांचा. तो पूरी दुनिया के ऊपर जो राज कर रहे हैं उनको ये पता ही है कि राज कैसे करते. हाच कायदा झाला आणि गांधींना कळलं की असा कायदा झालाय. तर गांधी काय करते? गांधी इज कॉम्बिनेशन ऑफ ऑल द 3. मग जहाल प्लस क्रांतिकारक प्लस गांधींची स्वतःची त्याच्यात फोडणी तडका, स्वतःची फिलॉसॉफी. गांधी काय करतील? आले समजा गांधी, कोणीतरी व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल त्याला भेटायला पुन्हा तेच 5 फूट 4 इंच उंची आहे ना, 114 पाऊंड मधून ते काठी पायात चपला, जे काय टिपिकल आहे सगळं सगळं एकदम टिपिकल आहे. ते आले तिथे बसले बाहेर मीटिंग रूम मध्ये. आज गव्हर्नर जनरल आहे, व्हाईसरॉय नाव कोणते घेऊन घ्या यार, रीडिंग घ्या, इरविन घ्या, माउंट बॅटन पर्यंत कोणी घ्या, काहीच फरक नाही पडत, सगळे सारखेच पछाडलेले. तो पाहतो त्याला खिडकीतून दिसतात गांधी. तो पाहतो की हा माणूस बसला केव्हाचा, का हा येऊन का नाही राहिला. तो त्याच्या असिस्टंटला विचारतो बाहेर कोण भेटेल. तर तो म्हणते की ते तो बसलेला म्हणते बुड्या माताला आहे ना. तो म्हणजे ठीक आहे बसू दे. 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, 3 घंटे झाले, गांधी उठतही नाही, गांधी जातही नाही, गांधी काहीच करत नाही. शेवटी संध्याकाळपर्यंत त्या गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय की हा आला काय साठी नेमका आणि याचा विचार काय चालू आहे. झाला संध्याकाळी 5 वाजले उदाहरणार्थ गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय उचल त्यांनी बॅग, आज का कामकाज खलास, दन 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 त्या गांधींसमोर पावलं टाकत निघून गेला. तो असिस्टंट हातवला बाहेर. तो गांधींच्या समोरच म्हणाला, साहेब ते संपलं जा आता, आजचं कामकाज संपलं आहे ना, एपिसोड खलास. गांधीजी त्यालाही काही बोलत नाही. ओके कामकाज संपलं, उठले, काठी उचलली, चपला घातल्या, चालले. तो असिस्टंटही पागल होत. तो गव्हर्नर जनरलही पागल. गव्हर्नर जनरल घरी गेला व्हाईसरॉय हाऊसमध्ये. व्हाईसरॉय हाऊस म्हणजे सध्याचं राष्ट्रपती भवन ना. हा गव्हर्नर जनरल हाऊस किंवा व्हाईसरॉय सध्याचं राष्ट्रपती भवन, मुघल गार्डन वगैरे. तो व्हाईसरॉय हाऊसमध्ये गेला. तिथे सगळं काय, अरे काय ब्रिटिशांनी राज केलाय, म्हणजे काय हरामखोरांनी मजा केली आहे ना आपल्या पैशावर रे.
आणि आपल्या संपत्तीवर रे, सगळं आपलं देशाचं लुबाडून रे, आणि एवढ्या मोठ्या प्रासादात तो राहतो साला, ऐशारामी पद्धतीने जगतो. पण रात्री झोपताना चुकून जर त्याला आठवण आली समजा की तो बुड्ढा काळासाठी आला होता, तर त्याची झोप खराब करण्याचं जे आहे ते क्रेडिट गांधींजवळ आहे. तुला अरे जानते नाही यार, इतनी दुनिया पे राज कर रहे, एक माणूस माझं काय बिघडणार, चल झोप, चल झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी गव्हर्नर जनरल उठला, त्याचा झामानिमा सगळा ते एटिकेट्स, मॅनरिझम अँड प्रोटोकॉल ऑल ते सगळं फॉलो करून आला, त्याच्या गाडीत बसला, गाडी त्याच्या ऑफिसमध्ये आली. गोल्ड प्लेटेड व्हेकल होता हरामखोराचा, गोल्ड प्लेटेड व्हेकल. त्याची जीप जी आहे त्याला वरतून सोन्याचा पत्रा होता, कंसात सोनं आपल्या बापाचं ना, त्या सोन्याचा पत्रा. तो जीप आके रोखते सामने, कोणीतरी येतो आडली, त्याचा दरवाजा उघडतो प्रोटोकॉलनुसार, गव्हर्नर जनरल साहेब खाली उतरतात, समोर पाहतात, पहिला जो माणूस दिसल तो गांधी. तसेच बसले आपण, आले गव्हर्नर जनरल की हा करते काय. शेवटी दुसऱ्या दिवशी तो शिर्डीला येऊन असिस्टंटला सांगत असेल की बा बुला के ला उसको, काय करतोय, हे गांधी आहेत. मी मगाशी म्हटलं ना, काहीही न करता इंग्रजांना जेवढं यांनी छळलं, कारण या माणसाचं करायचं काय. अबे हा मागणी पत्रक देईल तर मी त्याला उत्तर देईल, हा टीका कराल आणि जहानांसारखा वागल तर मी त्याला उचलीन. मंडाले ठरलेलं आपलं, मंडाले रंगून येडन जे काय, हा काही असं काही करल तर नॅचरली काय करायचं हे मला माहिती आहे. याचं काय करायचं. दांडी यात्रा निघाली आणि इतके मोठे सत्याग्रही इतक्या मोठ्या संख्येने वाढत गेले ना. टिपिकल ऑर्गनायझेशन स्किलचं उदाहरण आहे ते गांधींच्या आणि तेव्हाच्या काँग्रेसच्या. मी काँग्रेस हा शब्द म्हटला म्हणजे तेव्हाचीच काँग्रेस, आणि कोणत्याही सध्याच्या राजकीय पक्षाचा, राजकीय नेत्यांचा आपण जे बोलतो याच्याशी दुरान्वयाने काहीही संबंध नाही आहे, कारण आपण इतिहासावर बोलतो. काँग्रेसने अत्यंत वेल ऑर्गनाइज्ड, हे वाक्य सुद्धा विचित्र वाटतंय ना सध्या ऐकायला, काँग्रेसने अत्यंत वेल ऑर्गनाइज पद्धतीने दांडी यात्रा चालवली. सरदार पटेल हे त्याचे काय म्हणूया आजच्या भाषेत मुख्य प्रवक्ता. सरदार पटेलांनी बारडोली सत्याग्रह केला, ते त्या एरियात पॉप्युलर होते है ना, म्हणजे गुजरातचा एरिया जो आहे त्याच्यामध्ये पॉप्युलर. उदाहरणार्थ मी सांगतोय की इथून समजा दांडी यात्रा आज इथे आहे आणि इथून ती समजा या खामगाव रोडनी जाणार आहे, तर पुढचं गाव कोणतं समजा वेळा. तर सरदार पटेल आज वेळाला राहणार, ते तिथल्या लोकांना सांगून ठेवणार की दांडी यात्रा आ रही, बापू आ रहे, ऐसा है वैसा है, ऐसा करना पडता वैसा करना पडता. आणि क्या करना पडता. तुम्ही मला सांगा, कॉमन मॅनला विचारलं ना की यार देशावर तुझं प्रेम आहे का, मी आता तुम्हाला विचारतो की तुमचं देशावर प्रेम आहे का किंवा आपलं देशावर प्रेम आहे. डेफिनेटली यस आहे, पण देशावर प्रेम आहे म्हणजे काय करायचं देशाकरता, या प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी अनेकांजवळ नसतं. मवाळांनी जर कोणाला म्हटलं की तुझं देशावर प्रेम आहे का, मग हे आपल्या देशावर राज्य करू राहिले, तू काहीच नाही करू राहिला, तर कॉमन मॅननी शांतपणे सांगितलं असतं की बा मी नाही लिहू शकत ना इंग्रजी रे बा, मी नाही इंग्रजीत बोलू शकत ना, गव्हर्नर जनरलची सॉरी तुम्ही जा. बरोबर, हाल होणं अजून कठीण आहे. अरे सरकारच्या विरुद्ध जाऊन डायरेक्ट भाषण ठोका किंवा अग्रलेख लिहा, हे नाही करू शकत. राहिले क्रांतिकारक, ते तर होणं सगळ्यात कठीण आहे. क्रांतिकारक होणं सोडा यार, क्रांतिकारकांना मदत करणं सुद्धा कठीण आहे ना. कोणत्या क्रांतिकारकाला 2 दिवस स्वतःच्या घरात आश्रय दिला एवढं जरी सरकारला कळलं तरी 12च्या भावात जाईल. हा धाक असेल की नाही कॉमन मॅनला. देअर लाईज द इम्पॉर्टन्स ऑफ द गांधी वन्स अगेन. गांधींनी कॉमन मॅनला हे उत्तर दिलं की तुम्ही काय करू शकता. तसं दांडी यात्रेच्या किंवा हाव देशावर प्रेम आहे का, हाव चालतं का, हाव, पण काय करावं लागतं हे तर सांगा आपल्या भाषेत. काय करावं लागते याचं उत्तरच सुंदर होतं की काहीच करावं लागत नाही, फक्त यावं लागते. तुझ्याजवळ जो शर्ट काय पायजमा जे काय असेल ते बंडी ते घालून ये तू, काहीच नाही. एक ती बॅग गळ्याला लटको शबनम बॅग आहे ना, बस ते चलायचं आणि गाणे म्हणायचे, चरखा चला चला की किंवा जे जे काय तेव्हाची गाणी असतील ती गाणी म्हणायची. अर्पण करा, हेच आहे ना, हाच कार्यक्रम आहे, बाकी काहीच नाही आहे. वॉज दॅट द ऍक्सिडेंटल आउटकम. गांधीजींचा सत्याग्रह, उपोषण आणि अहिंसा हे जे 3 महत्वाची फिलॉसॉफीचे शब्द आहेत, हे आउटकम आलं कुठून. मला जे वाटतं ते सांगतोय. आय एम व्हेरी स्मार्ट टू टॉक अबाउट एनी ऑफ दिस पर्सनॅलिटीज. मे बी टुडे आय एम टॉकिंग अबाउट गांधीजी. मला ऑनेस्टली वाटतं की गांधीजींना हे ऍक्सिडेंटली मिळालं, आणि जे ऍक्सिडेंटली मिळालं ना ते त्यांनी खूप ताकदीने पुढे डेव्हलप केलं, आणि ते अस्त्र किंवा शस्त्र म्हणून इतकं बेकार वापरलं शेवटपर्यंत की ब्रिटिशर्स पागल झाले. सुरुवात खूप मागे जाते. गांधीजी वकील होते, पुन्हा ते 70% लोक वकील, गांधीजी वकील. आता गांधीजी वकील कसे होते गंभीरच विषय आहे. गांधीजी आले वकील होऊन, ते पण केम्ब्रिज रिटर्न वगैरे. तिकडे
गेल्यानंतर त्यांनी काय काय केलं याच्यावर खूप वेळा चर्चा होती, की त्यांनी तो काय जातचा किंवा डिस्कोचा काहीतरी क्लास लावला. डिस्को शब्द चुकीचा आहे. त्यांनी तिकडचा तेव्हाचा जो डान्स असेल त्याचा क्लास लावला होता. त्यांना इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आला की लोक कसे राहतात इथे आणि आपण फारच बा काय खेड्यातले येडे आहोत बा, म्हणून त्यांनी तो डान्सचा क्लास लावला वगैरे वगैरे वगैरे. ते गांधी नाही आहेत. डान्सचा क्लास लावणारे गांधी आहेत का? आणि गांधीजींचं सगळं महत्व किंवा महत्व वाढलेलं किंवा कमी झालेलं हे या वाक्यावरून आपण जोखणार आहोत का? तुमको क्या पता गांधीने क्या क्या किया, है ना? अरे ती स्टुडंटशिप मधली गोष्ट आहे त्यांची यार. जेव्हा ते शिकायला गेले तिकडे तेव्हा त्यांना ते वाटलं की आपल्या भोवतालच्या सगळ्यांना हे येतं ना आपल्याला येत नाही, हा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, म्हणून त्यांनी ते लावलं अपार्ट. वकिली पूर्ण करून गांधीजी आले, राजकोटला गेले, वकिली केली, चालली नाही. अहमदाबादला गेले, तिथे वकिली चालली नाही. पुन्हा राजकोटला गेली, चालली नाही. मुंबईला आले, पुन्हा चालली नाही. पुन्हा राजकोटला गेले, चालली नाही. पुन्हा मुंबईला आले, मग आफ्रिकेला गेले. आफ्रिकेला कशाला गेले? स्वतःची वकिली करायला नाही. तिथला मोठा वकील होता एक, तिथला मोठा वकील होता दादा अब्दुल्ला नावाचा एक व्यापारी होता. त्याचा एक वकील मोठा, त्याच्या परमनंट केसेस असायच्या. त्याचा फॅमिली डॉक्टर म्हणतो तसा, फॅमिली ॲडव्होकेट. आणि त्याला असिस्टंट म्हणून गांधी गेले की इकडे नाहीतरी काहीच भजन जमून न राहिलं, राजकोट नाही, अहमदाबाद नाही, मुंबई नाही, राजकोट नाही, तो चला बा तिकडे तो तिकडे, म्हणून ते तिकडे गेले त्या मोठ्या वकिलाचा असिस्टंट म्हणून. तिथे जाईपर्यंत ते गांधी होते, मोहनदास करमचंद गांधी होते, बॅरिस्टर गांधी होते, फार तर फार काळ वकिलीची पदवी मिळाली होती. तिथून जेव्हा परत आले ना ते, तेव्हा ते कोणीतरी वेगळे गांधी होते. दोन प्रसंग महत्वाचे. एक, रेल्वे स्टेशनवरचा तो टिपिकल प्लॉट है ना, एका प्रिटोरियावरून काय जोहान्सबर्गला जात आहेत, एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनला जात आहेत. फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आणि फर्स्ट क्लासच्या डब्यात गांधी शिरले. तेव्हा काही पंचावर थोडी नव्हती गांधी. 1928 पासून गांधीजी पंचावर आहेत. ही गोष्ट खूप आधीची आहे, म्हणजे 1893ला गांधी पहिल्यांदा आफ्रिकेत गेले. तिथे त्यांनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं, फर्स्ट क्लासच्या डब्यात शिरले. तो TTE आला, त्यांनी पुढच्या स्टेशनवर त्यांना खाली उतरवलं. इंडियन्स आर नॉट अलाउड, इंडियन्स आर नॉट अलाउड इन द फर्स्ट क्लास. गांधीजी काय चिल्लर थोडी नव्हते. गांधीजी एज्युकेटेड होते, है ना, वेल बिहेव्ड होते. त्यांचं जो मुख्य म्हणजे तिकीट होतं. फर्स्ट क्लासमध्ये ते बसले, जे तिकीट होतं त्याच डब्यात बसले, है ना. आणि नॅचरली त्या TTEने त्यांना बाहेर दुसरं स्टेशन आल्यानंतर हाकलून दिलं खाली. त्यांचं सामान काढून फेकून दिलं. काय इन्सल्टिंग वाटू शकतं कॉमन मॅनला तुमच्या माझ्यासारख्या? विचार करा. तोपर्यंतचे गांधी कॉमनच होते की यार ये क्या हो रहा है मेरे साथ यार. एक कोणीतरी TTE मला सामान असेल तुझा प्लॅटफॉर्मवरचा काय भिकारीचा सारखा भिरकावून दे का. तिथे गांधी असे बसले हतबुद्ध होऊन की हे सारं बेकारच आहे, काय करायचं. आणि गांधीजी काय अशी कोणती पर्सनॅलिटी नाही, एक्स्ट्रोवर्ट, आउटस्पोकन आहे ना, की ते लगेच काहीतरी करतील. तो पोर्टर जो आहे, तेव्हाचे ते बत्तीचे लाईट असायचे ना, तो पोर्टर जो आहे तो इकडून तिकडे गेला, तिकडून तिकडे गेला, इकडून तिकडे गेला, तिकडून तिकडे गेला. त्यांनी पाहिलं की हा बाबाजी इथं बसलेला आहे मगाचपासून, आहे ना. 2 गाड्या इकडून तिकडे गेल्या, 2 गाड्या तिकडून इकडे गेल्या. हा जातही नाही, हा उठतही नाही, हा बस करतो काय. म्हणून त्यांनी स्टेशन मास्टरला बोलवलं की असा असा कोणतरी बसलेलं आहे तिथे गृहस्थ, त्यांचं यू कम विथ मी. तो आला, त्यांनी गांधींची विचारपूस केली की काय झालं, कुठे जायचं नाही तुम्हाला, ते इथे असे बसलेले काय. मग गांधींना कळत नव्हतं की काय करायचं आहे, म्हणून ते तिथे असे शॉक मध्ये बसलेले, ट्रामा. आणि तो स्टेशन मास्टर आला, त्यांनी त्यांना विचारलं की काय झालं काय नाही. मग त्यांनी त्यांना सांगितलं की बा त्यांनी मला हाकलून दिलं आणि त्यांनी मला स्टेशनवर टाकलं सामान असेल. तो म्हणला की बा फर्स्ट क्लासचे डबे जे आहेत ते इंडियन्सला नॉट अलाउड आहे. त्याच्यावर गांधीजींनी उभ्या आयुष्यात एकदाच वकिली पॉईंट मांडलेला आहे, तो हा की जर हा फर्स्ट क्लासचा डबा इंडियन्स करता नव्हता तर इंडियन्सला फर्स्ट क्लासचं तिकीट का दिलं जात आहे. जर तिकीट दिलं जात आहे तर मला त्या डब्यात बसण्याचा हक्क आहे ना. त्या स्टेशन मास्टरच्या ते लक्षात आलं असतं की हे वेगळंच प्रकरण आहे काहीतरी, हा ही केमिस्ट्रीच वेगळी आहे. त्यांनी त्यांना उठवलं, त्यांना जे काय त्यांचं काय सांत्वन करायचं ते केलं. त्यांच्याबरोबर त्या स्टेशन मास्टरनी स्वतःचा एक माणूस दिला, स्टेशनवरचा कर्मचारी, त्यांना दुसऱ्या गाडीत बसवून दिलं. तो माणूस याच्याकरता की पुन्हा हे लफडं होऊ नये, नाही तर उद्या दुसरा TTE तो फेकल. त्या माणसाने त्यांना जिथपर्यंत सोडायचं तिथपर्यंत व्यवस्थित सोडलं. आणि त्या दिवशी गांधींना हे कळ की काही न करता नुसतं बसून राहिलं तरी बरंच काही होत. आणि ऍक्सिडेंटली हे जे झालं हे गांधींनी नंतर इतकं मॅच्युरिटीने डेव्हलप केलेलं कन्सेप्ट आहे की हा पुढच्या प्रत्येक ठिकाणी
अत्यंत चपखलपणे, अत्यंत एफिशियन्सीने वापरलेला आहे. जितक्या एफिशियन्सीने कोणी रिव्हॉल्वर नाही वापरू शकले, लेख लिहिणारे कोणी पेन नाही वापरू शकले, आणि फरड्या इंग्रजीत बोलणारे कोणी इंग्रजी भाषा नाही वापरू शकले. इतक्या एफिशियन्सीने गांधींनी हे शस्त्र वापरलं. गांधीजी वकील होते का? वकील होते. पेशानी नव्हते, काय शिक्षणाने होते. गांधींनी वकिली कशी केली हे दुसरं उदाहरण आफ्रिकेमधलंच. त्या दादा अब्दुल्लाचा तो मेन वकील, त्याचे असिस्टंट गांधी, ते त्यांनी जे सांगितलं की हे अर्ज लिहून काढला. एक दिवस तिथे त्याच्याकडे इतकं काम वकिलाकडे की एक छोटीशी केस त्यांनी गांधींना दिली की तुम्ही इंडिपेंडेंटली हँडल करा. एका माणसाने काहीतरी जकात म्हणजे आजच्या भाषेत टॅक्स म्हणूया, अरे कोणता तरी टॅक्स, टोल टॅक्स, हा टॅक्स चुकवला, ऑक्ट्रॉय, याची ती केस होती. मग त्यांनी ती फाईल आणून दिली गांधींना किंवा हो ठीक आहे तुम्ही माझे वकील, ते तुमच्या साहेब तर फार बिझी आहे, तर तुम्ही माझी केस हँडल करा. गांधींनी सांगितलं ये भाऊ द्या. आदल्या दिवशी रात्री गांधींनी केस वाचली की बा काय नाही. तेव्हा आला तो माणूस उद्या, का वाचली का? हा म्हणे. म्हणलं तू टॅक्स बुडवला? म्हणे हा. किती बुडवला? 3,000 रुपये. मग आता समजा हे 3,000 रुपये तू बुडवला आणि खटला चालेल, तुला शिक्षा होईल, म्हणजे पेनल्टी काहीतरी भरावं लागेल. पेनल्टी किती भरावं लागेल? समजा 1,000 रुपये उदाहरणार्थ चालले सगळे आपले. 3,000 रुपये टॅक्स तू बुडवला, तो तू भरला नाही, याचा दंड जो आहे तो 1,000 रुपये किंवा डॉलर जे काय असेल, रँड त्यांची करन्सी, ते 1,000 रुपये 4,000 रुपये भरून टाक, विषय संभव. काय वकील आहे? म्हणजे त्या माणसाने विचार केला की पप्पू तू काय ठेवलं मग वकील आहे की नाही, जर हे कबूल करून टाक. बरं, हे विचित्र असं आहे की दुसऱ्या दिवशी कोर्टात गेली केस. म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांची तारीख होती. त्या जजनी ते पहिले आरोप वाचून दाखवतात ना किंवा हे असा तुमच्यावर आरोप आहे, आणि त्यांनी जर म्हटलं किंवा हे मला नामंजूर, तर पुढचा खटला चालू. त्यांनी वाचून दाखवलं की तुम्ही 3,000 रुपये जो आहे तो अभिप्राय काहीतरी चुकवलेला आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला 1,000 रुपये दंड जो आहे त्याची शिफारस करण्यात आली आहे, तुमच्या याच्यावर काय म्हणणं आहे? तो माणूस म्हटला हो बरोबर आहे, मला मान्य आहे. म्हणजे आता पागल होण्याची वेळ जी आहे ती त्या न्यायाधीशांची, त्या दुसऱ्या साईडच्या वकिलाची आहे की अबे बावल्या, तुला जर मान्य आहे तर खटला भरला काय ना. माझं काय म्हणणं आहे यार की गांधींनी ठीक सांगितलं त्याला. गांधींना वकिली करताच नसती आली. मागचा इतिहास असा होता की मुंबईच्या कोर्टात ज्या वकील म्हणून गांधी उभे राहिले कोणता तरी खटला लढवायला, तर त्यांचे पाय लटलट कापायला लागले. त्यांनी त्यांच्या मुख्य वकिला सांगितलं नाही आमची सॉरी झाली आपल्या भाषेत, मी नाही लढू शकत बा, तुम्ही कंटिन्यू करा. शक्य आहे. गांधींना तो खटला लढवताच नसता आला. गांधींनी ठीक सांगितलं रे बा, त्या माणसानी का मानलं? जो जे मानेल याची कुठेही शक्यता दिसत नाही, ते त्या माणसाला कन्व्हिन्स करण्यामध्ये गांधींचा हात भारताच्या नाही जगाच्या इतिहासातही कोणी धरत नाही. किंवा याला अशी गोष्ट सांगून पहा, नाही ना तो मानतच नाही, गांधींना सांगा, ते पटत बरोबर कोणालाही. आणि याच्यात कोणती पुन्हा ते की हिंसा म्हणजे शाब्दिक हिंसा नाही, है ना, शिव्या पण नाही, काहीच नाही, काय पत्ते पिसत्ते. गांधीजी हा एकमेव व्यक्ती आहे ज्यांना 5 वेळा व्हाईसरॉय हाऊसवर बोलवलं गेलं. बाकीचे तरच नाही, गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉयला भेटा म्हणून. गांधीजी एकमेव व्यक्ती आहे ज्यांना 5 वेळा व्हाईसरॉयनी बोलवलं. पुन्हा नाव आयर्विन का लिनलिथ गो का वेवेल का माउंटबॅटन भागवेगा. आणि गांधीजी क्रिएटेड हिज डिफरन्स एव्हरीवेअर. दांडी यात्रेच्या वेळेला ते निघाले तर ते रोज वाढवतच चाललं शेपूट, है ना. 72 लोकांपासून सुरू झालं, रोज प्रत्येक गावात लोक येऊन भिडू राहिले, मोठी यात्रा होत आली. तेव्हाचा जो व्हाईसरॉय आहे त्यांनी इंग्लंडच्या पार्लमेंटला कळवलं की हे असं इकडे चालू आहे बा, कंसात मन नाही समजून राहिलं की याचं काय करणार. कारण हे लोक काहीच करत नाही ना. ते सरकार विरोधी घोषणा देत नाही, ते कोणाला मारठोक करत नाही, ते कोणती जाळपोळ करत नाही, ते कोणाला उडवाउडवीची भाषा करत नाही, ते काहीच करत नाही, ते आम्हालाही भेटत नाही. यांचं करायचं काय? इंग्रजांच्या अख्ख्या इतिहासात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्ट्रीमध्ये सुद्धा असं काही कुठे झालेलं नव्हतं. तिकडच्या पार्लमेंटनी त्या इर्विनच्या पत्राला उत्तर लिहिलं किंवा टेलिग्रामला उत्तर लिहिलं की काहीच करू नका, नुसते पहा. तुम्ही गांधी नावाचा पिक्चर निघाला रिचर्ड ॲटनबरोबर आणि बेन किंग्सले यांचा, त्याच्यामध्ये दांडी यात्रा हा प्रसंग जर पाहाल तर ते पोलीस त्या अंपायरच्या स्टिक असतात की नाही, अंपायरच्या स्टिक असं जमिनीत त्याचा दांडा रोवला आणि असं ते डोंगराला लावून उभे राहिले नसते असे, तर तसे पोलीस जे आहे ते असे उभे दिसतात फक्त. कारण त्यांना सूचना तशा होत्या की काहीच करू नका, कंसात आम्हाला नाही समजून राहिलं की याचं काय करायचं. आणि हे थ्रू आउट द लास्ट लेवल, बिलकुल लास्ट, ऑलमोस्ट ऑल मे 1947 पर्यंत हे गांधींचं चक्र जे आहे असंच चालू राहणार. आणि हे प्रत्येकाला त्याच्या अँगलने विचार केला तर छळणार.
कारण यांना काय उत्तर द्यायचं आणि यांच्याशी कसं वागायचं हे सगळं तर्क म्हणजे अतर्कच आहे. गांधीजी हे प्रकरणच अतर्क आहे. तेव्हाही ते समजायला कठीण होते, आजही ते समजायला कठीण आहे. दिवसेंदिवस ते समजायला अजून कठीण होतील जर इतिहासाची पानं अशीच वाढत जातील आणि ते पुस्तक इतिहासाचं मोठं होत जाईल तर त्यातला गांधींचा अध्याय हा छोटा होत जाईल. हे असं होऊ नये याच्यासाठी हे जे चाललंय हे प्रकरण समजा. गांधीजींनी वैष्णव धर्माचं कसोशीने पालन केलं. ते आयुर्वेदाची औषधं जी आहेत तेवढीच घ्यायचे, बाकी कोणतीही औषधं ते घ्यायचे नाही. म्हणजे मेलो तर चालते पण घेणार नाही हा त्यांचा बाणा होता. ते नॅचरोपॅथीवाले होते. आजकाल पुन्हा पाहता ही एक चांगली गोष्ट आहे की नॅचरोपॅथीचं फॅड वाढत आहे ना. ते कापडाची पिशवी आणायची, कापडाची म्हणण्यापेक्षा गोंडपाटाची पोत्याचं जे कापड असते ते त्या गोंडपाटाची पिशवी आणायची, त्याच्यात चिखल घालवायचा माती, त्याला मड पॅक म्हटलं की कसं सुंदर वाटतं ना, आहे की नाही. हां, हे नवीन आधुनिक काळातले जे लोक आहेत, माझा नेहमीचा शब्द वापरायचा तो न्यू रिच, दे लाइक इट व्हेरी मच. गुड, कोई तो है जो गांधी को कहीं ना कहीं फॉलो कर रहा. हे मडपॅक जे आहे ते गोळा करायचे, एक इकडे ठेवलं, एक डेरक्यावर ठेवलं, त्यांची पद्धत आहे. आहे म्हणजे आहे, विषय संपला. मग आता कुठंही काय फरक पडतो. गांधीजी आहे. दुपारी 12 वाजता त्यांचं ते मडपॅकचं एक रामायण ठरलं. एकदा एक मीटिंग बसलेली बॅरिस्टर जीनांच्या घरी, त्यांच्या दिवाणखान्यात. उपस्थित पात्र नॅचरली बॅरिस्टर जीना, माउंटबॅटन, सरोजिनी नायडू, राजेंद्र प्रसाद आणि नॅचरली हिरो महात्मा गांधी. चर्चा चालू आहे की स्वातंत्र्य कसं द्यायचं, काय करायचं, राजकीय चर्चा, पॉलिटिकल. टन टन वाजले 12. जीनांचा दिवाणखाना यार, मी मगाशी सांगितलं की सगळं वेस्टर्नाइज डेकोरेशन, खाली साला पाऊल बुडून जाईल आत एवढा उंची पर्शियन गालीचा, पर्शियन कार्पेट. 12 वाजले, कोणाचे माहित नाही. 12 वाजले. त्या गांधींच्या असिस्टंट पोरीच्या त्यांच्या नाती मनू आणि आबा. मनू म्हणजे मॅडेलिन स्लेड, जसं मार्गारेट नोबेल विवेकानंदांची शिष्या तिचं नाव निवेदिता, तसं मनूचं मूळ नाव मॅडेलिन स्लेड. तर ते कोणीतरी एक पोरगी आत आली, तिने काढलं ते. 12 वाजले म्हणजे 12 वाजले. तिने काढलं ते पिशव्या त्यांच्या. गांधी झोपले तिथं पर्शियन कार्पेटवर. एक पिशवी इकडं, एक पिशवी तिकडं. जिना पौराला परेशान की साला कार्पेट तर खराब होऊन नाही राहिलं. हे जिनांच्या डोक्यातून गेलं असेल तर. ही वॉन्टेड टू बिकम गोखले इन मुस्लिम्स. गांधींचे राजकीय गुरु गोखले. गोखलेनंतर कोण आणि मुख्यतः टिळकांच्या मृत्यूनंतर कोण, आगे का लीडर कोण, या प्रश्नाचा या दोघांमध्ये चाललेला हा अबोल लढा किंवा स्ट्रगल हाच तर होता ना सगळ्याची जड. आणि तिथे त्यांच्या दिवाणखान्यात गांधी असं वागतात. जिनांना सहन झालं असेल. जो इतका वेस्टर्नाइज्ड आहे, लिननवाला वगैरे, नामचीन वकील आहे. गांधी कसे वकील मी मगाशी सांगितलं की यार हा ते लुच्चा म्हातारा ते शब्द आहे ना त्यांच्याकरता. हा, की गांधी म्हणजे कोण तर लुच्चा म्हातारा है ना. जसं नेहरू म्हणजे कोण तर पीटर पॅन म्हणजे साहित्यिकांचा आहे. काय माणूस आहे यार हा, काय विचित्रच आहे यार हा. हे जिनांच्या डोक्यातून कधीच गेलं. आणि मग इतिहास हे काय असतं, सारख्या प्रसंगाला वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या स्टाईलमध्ये कशी उत्तरं दिली याचा रेकॉर्ड म्हणजे इतिहास. एकच प्रसंग दोघांच्याही आयुष्यात झालेला, कोणी कसं बिहेव केलं हे बघा. माउंटबॅटन भारतात आला, या सगळ्यांना भेटला, व्हाईसरॉय हाऊसवर बोलवलं. मग त्यांचं बोलणं बिलणं झालं, मग इंटरव्हल झाला. तर ते मुघल गार्डनला जायचे, प्रेस करता एक फोटो काढायचे. माउंटबॅटन, त्याची बायको म्हणजे एडविना माउंटबॅटन आणि समजा महात्मा गांधी किंवा जे कोणी आले, पंडित नेहरू किंवा जीना, तर ते एक फोटो काढायचे. गांधींचा रॅपो इतका विचित्र आणि इतका डेंजरसली इंटेन्सिफाईड होता की अर्धा तास ते त्या माउंटबॅटन आणि एडविनाशी जे काय बोलले त्याच्यामधून त्यांनी इतकं इन्फॉर्मल ॲटमॉस्फिअर तिथे क्रिएट केलं. दॅट वे ऑल्सो गांधी वॉज व्हेरी सिनियर टू बोथ ऑफ देम, है ना. हे दोघं या पंडित नेहरूंच्या वयाचे, लॉर्ड माउंटबॅटन किंवा एडविना माउंटबॅटन. गांधीजी हे त्यांना साधारण 20 वर्ष सिनियर. त्यांनी इतका सुंदर रॅपो डेव्हलप केला की ते मुघल गार्डन मध्ये गेले तिघं. त्यांनी प्रेस करता फोटो काढला. गांधीजी, लॉर्ड माउंटबॅटन आणि काय एडविना माउंटबॅटन यांचा फोटो काढला. तिथून परत येताना गांधीजींचा हात आश्रमात जसा त्या मनू नावाच्या खांद्यावर असायचा तसा तो एडविनाच्या खांद्यावर आहे. हा फोटो, दिस इज व्हेरी इझिली अवेलेबल ऑन द सोशल मीडिया, रेफर टू इट. 7 समुद्रा पार कुठून तरी आलेली ती बाई आहे, ती गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉयची बायको आहे. शी कम्स फ्रॉम द रॉयल फॅमिली ऑफ से ब्रिटन. या सगळ्या काय शृंखला किंवा या सगळ्या बॅरियर्सला इतक्या इझिली तोडून ती बाई
गांधीजींना तसं ट्रीट करते आहे की तिला गांधीजींविषयी तेवढा रिस्पेक्ट वाटतोय. लास्ट 1 इयर मध्ये आहे ना, लॉर्ड माउंटबॅटन किंवा एडविना माउंटबॅटननी महात्मा गांधींना पहिले जर मिस्टर गांधी म्हटलं, तसं नंतर कधी मिस्टर गांधी किंवा बॅरिस्टर गांधी नाही म्हटलं. ते पण दोघं त्यांना बापू किंवा बापूजी म्हणायला लागले. दिस इज द रॅपो हाऊ इट कॅन बी डेव्हलप्ड. आता हा फोटोचा किस्सा गांधींच्या बाबतीत झाला, हाच किस्सा जिनांच्या बाबतीत झाला. जिना अत्यंत खतरूड, मी मगाशी सांगितलं तसं, अनलिमिटेड साईज कम्युनिकेशनच्या संदर्भात. कारण ते नेचरच वेगळं आहे ना. डॉमिनेटिंग माणूस आहे, आहे, त्याने त्याच्या डोक्यात उगीच पोर्ट्रे करून ठेवलं की फोटो कसा निघेल. आपण बाहेर गेलो मुघल गार्डन मध्ये, म्हणजे बॅरिस्टर जिना, एडविना माउंटबॅटन आणि लॉर्ड माउंटबॅटन, तर सिमेंट्री, फोटोच्या सिमेंट्रीच्या दृष्टीने असं होईल की एडविना माउंटबॅटन मध्ये उभ्या राहतील, कारण ती एकच लेडी आहे, आणि इकडच्या साईडला काय बॅरिस्टर जिना, इकडच्या साईडला लॉर्ड माउंटबॅटन असे उभे राहतील, असं इमॅजिन करून तो गेला, फोटो काढला आणि त्यांनी ओळ मांडून टाकली. त्याच्या डोक्यात जी होती ती ओळ तर ठरवूनच गेलं होतं भावाला. त्यांनी ओळ टाकून दिली, 1 फूल 2 काटे. आता फूल कोण आणि 2 काटे कोण? त्याच्यापेक्षा होपलेस गोष्ट सांगतो की गार्डनला गेल्यानंतर माउंटबॅटननी असा विचार केला की बॅरिस्टर जिना हे आजचे गेस्ट आहेत, नाही का? अरे त्यांना बोलवलं ना बा, यजमान कोण आहे, होस्ट कोण आहे? लॉर्ड माउंटबॅटन, एडविना माउंटबॅटन. त्यांनी जिनाला केला मध्ये उभा, आणि एका बाजूला तो आणि एका बाजूला त्याची बायको, आणि जिना बघून राहिले काय, 1 फूल 2 काटे. लॉर्ड माउंटबॅटनच्या डोक्यातून गेलं असेल की ये मेरे को काटा बोल रहा है. तसंही त्याची ॲडॅमन्सी माउंटबॅटनच्या इतकी डोक्यात गेलेली होती की या माणसाचा कोणताच मनसुबा पूर्ण होऊ द्यायचा नाही, हे माउंटबॅटनच्या सुद्धा डोक्यात होतं. बट माउंटबॅटन वॉज ऑल्सो हेल्पलेस ॲट वन पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम. मी म्हटलं ना मगाशी की हे सगळं समजून ज्या पद्धतीने गोष्टी समोर गेल्या, त्या पद्धतीने मी म्हटलं की डेस्टिनी किंवा नियती किंवा परिस्थिती ही खरं म्हणजे पहिलं कारण आहे आपली फाळणी का करावी लागली याचं. हा असा बॅरिस्टर जिना, हे असे गांधी, हे चौघं जे यांचा आपसात पटलं पाहिजे, आणि हे चौघं जे म्हणतील हे माउंटबॅटनला पटलं पाहिजे, तर नॅचरली काहीतरी सोल्युशन निघाल. मग आता फाळणी किंवा स्वातंत्र्य कसं द्यायचं, काय द्यायचं, प्रत्येकाची आपापली मत आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान व्हायचं आहे, बिलकुल फॉर शुअर. तिकडे बॅरिस्टर जिनांना पाकिस्तान पाहिजे, त्यांना पाकिस्तानचं पंतप्रधान व्हायचं आहे, हे पण फॉर शुअर. मग आता माउंटबॅटनला ती जबाबदारी दिली आहे की तुम्ही भारताला स्वातंत्र्य द्या, शक्य झालं तर एकसंध ठेवून द्या, शक्य नाही झालं तर विभाजन करून द्या. आणि तसंही फोडा आणि जोडा ही इंग्रजांची काय बेसिक प्रिन्सिपल किंवा फिलॉसॉफी होती. तर कदाचित तसंही याच्यातून हा मार्ग सुटणार कसा, हे शेवटच्या टोकाला गेलं. इतके चिरडीला लोक आलेले, आणि कधीचा चाललाय ना यार स्वातंत्र्य लढा, 1857 पासून तर कमीत कमी चालू आहे की नाही. हे आता ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यात आहे, बिलकुल शेवटच्या टप्प्यात. चले जाओ चळवळ. तिकडे हिटलर पेटलेला आहे, दुसरं महायुद्ध. इकडे आझाद हिंद सेना पेटलेली आहे ना, म्हणजे जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना जी आहे ती भारतावर हल्ले करते. सगळं वातावरण बिलकुल सुयोग्य वातावरण स्वातंत्र्य मिळवाय. या वातावरणामध्ये सुद्धा गांधीजींशी कसे वागले लोक हे ब्रिटिशर्स. विन्स्टन चर्चिल एक नाव, जो इंग्लंडचा तेव्हाचा पंतप्रधान आहे, आणि त्यांनी गांधींविषयी केलेलं कोटेशन आहे हाफ नेकेड फकीर, अर्धनग्न फकीर. का हाफ नेकेड फकीर? कारण बकिंगहॅम पॅलेसमध्ये तो भेटायला गेला इंग्लंडच्या राणीला, आणि नॅचरली गांधीजींना पण निमंत्रण होतं. गांधीजी त्यांच्या नेहमीच्या पंचावर गेले, म्हणून त्याच्या ते जीवावर येणं स्वाभाविक होतं. त्यांनी ते कोटेशन मारलं हाफ नेकेड फकीर. ही दुश्मनी इतकी वाढत गेली पुढे. इतिहास प्रत्येकाची इम्पार्शली दखल घेतो. चर्चिलची आणि महात्मा गांधींची दोघांची दखल तितक्याच इम्पार्शली इतिहासाने घेतलेली. चर्चिल तो माणूस आहे ज्याच्यामुळे दुसरं महायुद्ध संपलं, किंवा दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलर जिंकू नाही शकला. 40 दिवस कंटिन्युअस बॉम्बिंग लंडनवर होत असताना तरीही मी हारत नाही तोपर्यंत हिटलर जिंकत नाही, हे वाक्य चर्चिल म्हणत राहिला. आणि बॉम्बिंग झाल्यानंतर रोज सगळ्यात पहिला माणूस जो कोणी बाहेर येईल तो नॅचरली चर्चिल असेल. ऑब्व्हियसली येस की त्याचं क्रेडिट चर्चिलला जातं. चर्चिलला हे क्रेडिट जातं. म्हणूनच 2000 साली, इसवी सन 2000, जेव्हा टाइम मॅगझिननी सर्वे केला की मागच्या सेंचुरीचा बेस्ट पर्सनॅलिटी कोण, याच्यामध्ये विन्स्टन चर्चिल दुसऱ्या नंबरवर. आता या विन्स्टन चर्चिलचं महात्मा गांधींची पटणं शक्य नव्हतं, आणि इतकं पराकुटीची दुश्मनी आहे. चले जाओ चळवळीमध्ये गांधींवर आरोप लावला की तुम्ही या हिंसेला चिथावणी दिली आणि म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकतोय, म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं. गांधींचं म्हणणं होतं यार हिंसा मी कधीच नाही सांगितली, तर तुम्ही तो आरोप माझ्यावर नका लावू ना.
मी या आरोपाला मान्यताच देत नाही, माझं नाहीच आहे. त्यांना नजरकैदेत ठेवलं आगा खान पॅलेसला, म्हणजे पुण्याला, आणि नजरकैदेत ठेवलं. तिथे गांधींनी पुन्हा याच्यावर उपोषण चालू केलं. गांधींना बाहेर ठेवलं, एक प्रॉब्लेम आहे. गांधींना जेलमध्ये टाकलं, दुसरा प्रॉब्लेम. गांधी उपोषण करतात, हा तिसराच प्रॉब्लेम आहे. गांधी 1943ला हे उपोषण करतात. चुकून जर काही झालं तर सरदार पटेल नेहरू जे आहे हे परेशान की स्वातंत्र्याला शेवटच्या टप्प्यात आहे. आता जर गांधीजींचं काही बरं वाईट झालं तर हे काय होईल या लढ्याचं. तिकडे ब्रिटिश प्रशासन वेगळ्या अँगलनी परेशान की ते नजर कैदेत, म्हणजे डिटेन्शन मध्ये. आणि नजर कैदेत कोणी राजबंदी असताना जर त्याचं काही बरं वाईट झालं तर लोक किती पेटून उठतील. आणि मग ते अहिंसा बिहिंसा काही पाळणार नाही, कारण गांधीजीच नसतील तर अहिंसा कोणाकरता पाळायची. काय काय प्रॉब्लेम कोणाकोणाचे असतात. ब्रिटिश प्रशासनाने ठरवून टाकलं की समजा गांधीजींचं काही जर चुकून काही बरं वाईट झालं तर काय करायचं. त्यांनी ठरवून टाकलं कोणालाच सांगायचं नाही. परिस्थिती फार वाह्यात झालेली आहे बाहेरची, कर्फ्यू म्हणतो आपण तशी, आणीबाणीची परिस्थिती म्हणतो तशी. जर चुकून गांधीजी गेले तर काय करायचं हे त्यांचं ठरलेलं. गांधीजी आज उपोषण करतात. एक दिवस बाहेरच्या आवारात त्यांना काहीतरी हलचल जाणवली म्हणून त्यांनी विचारलं त्यांच्या पहाऱ्यावर जो जंत्री, काय चाललाय. तो त्यांनी 2-4 वेळा तोंड चुकवलं गांधीजींचं. गांधीजी ते बसले खानपट्टीला, तर कोणाचं ऐकणार नाही की काय सांगतो खरी मग. तर त्यांनी नंतर सांगितलं, ते फार शॉकिंग होतं. ते असं होतं की त्यांनी सांगितलं की बा ते बाहेर तयारी चालू आहे. त्यांनी म्हणजे प्रशासनवाल्यांनी ते चंदनाचे लाकडं बिकडं जे आहे ते आणून ठेवले. त्यांचं म्हणणं आहे गंजी मारून ठेवा, कधी काय होईल. कारण 21 दिवसाचं उपोषण, 75 वय आहे गांधींचं तेव्हा, 21 दिवस चालत नाही. 4-5 दिवस झाले, चुकून कधी काही झालं तर इकडच्या इकडे कार्यक्रम करून टाका, विषय संपवा. लोकांना सांगू नका. मी हे सगळं वर्ड फॉर वर्ड सगळं सत्य सांगतो. हे झाल्यानंतर निर्लज्जपणाचा कळस आहे की चर्चिलचा टेलिग्राम आहे लिंदित गोच्या नावाने, की तो म्हातारा अजून मेला कसा नाही. तो म्हातारा मरणारच नव्हता असं त्याला परफेक्ट माहित होतं त्याला काय करायचं. त्यांनी तेवढ्याच दिगराने बरोबर 21 दिवसांचं उपोषण बरोबर पूर्ण केलं. लिंबू पाणी घेऊन जे काय सोडायचं ते सोडलं. गांधीजी तसेच राहिले, स्वातंत्र्य लढाई तसाच राहिला. चर्चिल तिकडे बसला बोंबा मारत की यार हे काय विचार करतो आपण, आणि हा माणूस तसं काही होऊच देत नाही. इतकं सगळं झाल्यानंतर जिनांच्या हटवाजीपणामुळे फक्त फाळणी झाली. कदाचित शक्यता आहे की परिस्थिती कारणीभूत होती. मी म्हटलं व्हॉट एक्झॅक्टली. फाळणी करायची आहे हे ठरलं. निरोप घेऊन माउंटबॅटन गांधीजींकडे गेला. गांधींनी त्यांना सांगितलं की नाही, माझ्याजवळ अजूनही सोल्युशन. काय सोल्युशन आहे तुम्ही सांगा. तर गांधीजी म्हणाले माझ्याजवळ एक सोल्युशन आहे. ते सोलोमन नावाच्या राजाची एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगतो. असं म्हणून त्यांनी त्या माउंटबॅटनला गोष्ट सांगितली. गांधीजी कुठं काय करतील काय करेल, अभि इकडे देश पेटला, गोष्टी काय सांगू राहिले. पण त्यांनी त्याला गोष्ट सांगितली की एका बाईचं मूल हरवतं. गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली. एका बाईचं मूल हरवतं आणि ते मूल हरवतं तर ते नंतर सापडतं. ते क्लेम करायला 2 बाया येतात की मीच या मुलाची आई आहे. तेव्हा काय DNA फिंगरप्रिंटिंग थोडी नव्हता सॉलोमनच्या काळात. मीच याची आई आहे. मग तो खटला जातो त्या राजाकडे. तर तो राजा म्हणतो कोण आहे नक्की याचा आई. ही पण बाई तितक्या निगराणी म्हणते मी आहे, ती पण बाई म्हणते की मी त्याची आहे. आता निवाडा करायचा कसा. तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही दोघी याच्या आई, या मुलाचे 2 तुकडे करू. एक तुकडा तू घेऊन जा, एक तुकडा तू घेऊन जा. तर जी खरी आई असते ती नॅचरली सांगते की त्याचे तुकडे करू नका, हे पूर्ण तिचंच मूल आहे, तिला देऊ द्या. खरी आई असाच विचार करेल की किंवा ते मूल जगणं महत्वाचं आहे, अर्धा तुकडा थोडी न घेईल. मग माझ्या देहाचे तुकडे झाले तरी चालतील, देशाचे तुकडे करू नका, हे गांधींचं म्हणणं या म्हणण्याच्या कोणतं वेगळं होतं. आणि ही स्टोरी जर गांधी माउंटबॅटनला सांगतायत शेवटच्या स्पॅनमध्ये, तर गांधींचा नक्की विचार काय होता हे कोण कधी समजून घेईल. गांधींनी ही स्टोरी सांगितली. माउंटबॅटन म्हणाला हे इम्पॉसिबल आहे, देश एकत्र राहू शकत नाही. यू नो जवाहरलाल नेहरू वॉन्ट्स टू बिकम प्राईम मिनिस्टर. काय बॅरिस्टरजीना ऑल्सो हॅज गॉट हिज ओन अँबिशन्स. मग जर असं असेल तर देश एकत्र कसा राहील. तर गांधींनी सोल्युशन सांगितलं की देश एकसंध राहील आणि त्याचं सर्वा काय जे पंतप्रधान म्हणूया, पंतप्रधान जे ते बनवा बॅरिस्टरजीना. माउंटबॅटनचे डोळे 2 मिनिटं चमकले की यार हे असं जर झालं तर परहॅप्स वी हॅव गॉट द सोल्युशन, हम पहुंचे वहां तक. आता मुद्दा की पुढचं काय. दुसऱ्या क्षणात तो म्हणे की यार हे कसं शक्य आहे. तुम्हाला माहिती आहे की जवाहरलाल नेहरूंना पण त्यांचे अँबिशन. गांधी त्यांना म्हणले की तुम्हाला माहिती आहे की त्यांना अँबिशन आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे की जवाहर माझ्या शब्दाबाहेर नाही. पुढची फिल्डिंग लागली. जवाहरलाल नेहरूंना गांधी सांभाळणार आणि जिनांकडे माउंटबॅटन निरोप घेऊन जाणार. जिना इतका पेटलेला तेव्हा तो रॉकिंग चेअरवर बसलेला आहे त्याच्या घरी, रॉकिंग चेअरवर बसलेला त्याच्या दिवाणखान्यात. आणि त्याचा असिस्टंट त्याला निरोप देतो की माउंटबॅटन भेटायला आला बाहेर.
तो म्हणतो माउंट बॅटन को अंदर भेजो, तो उठतही नाही. नो एटिकेट्स मॅनरिझम. माउंट बॅटन आत येतो, त्याची ती चेअर जी आहे ती अशी चालूच आहे. माउंट बॅटन येऊन उभा, तरी जिना खुर्चीवर बसलेला आहे. तो त्याला पुढचं वाक्य सांगतो माउंट बॅटन की सर असं ठरलंय की असं देश एकसंध राहील, 2 राष्ट्र निर्माण होणार नाही. ती खुर्ची अजून जोराजोराने हालायला लागते, कारण देश एकसंध राहील म्हणजे पाकिस्तान मला मिळत नाही आहे असं. मग देश एकसंध राहील म्हटल्यावर ती खुर्ची जोराजोरात हालायला लागली. त्याच्यानंतर माउंट बॅटन पुढचं वाक्य सांगतो की आणि त्या एकसंध देशाचे पंतप्रधान तुम्ही. खडकन खुर्ची थांबली. पुढच्या क्षणाला दुसरा डाऊट की हे तुम्ही म्हणताय माउंट बॅटन साहेब, तो म्हातारा काय म्हणतात. त्याच्यानंतर माउंट बॅटनचा दुसरा भाव की हे त्यांनीच दिलेलं सोल्युशन. खाडकन जिना खुर्चीतून उभा. देन जिना आस्क्ड माउंट बैटन 2 days टाइम कि 2 दिन का मेरे को वक्त दे दो, ऐसा लगता है कि ये सोल्यूशन ॲक्सेप्टेबल आहे, मला 2 दिवसाचा वेळ द्या, नंतर बघूया. 2 दिवसांनी जेव्हा परत माउंट बॅटन गेला तेव्हा जिनांनी जे उत्तर दिलं ते वाक्य किंवा ते उत्तर फोकस आहे भारताची फाळणी का झाली असं. जिनांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जे सोल्युशन आणलं ते ॲक्सेप्ट करणं मला आवडलं असतं, पण मागची 6 वर्ष किंवा 7 वर्ष म्हणजे 1940 पासून ज्या धर्मांना मुस्लिमांना त्यांचं वेगळं राष्ट्र देण्याच्या त्यांच्या स्वप्नाकरता मी वापरून घेतलंय, आज मला पंतप्रधान पद मिळत आहे म्हणून मी ती डिमांड जर सोडून दिली येस नो, तर या देशात अजून एक खून पडेल आणि तो खून आता माझा असेल की इसको प्राइम मिनिस्टरशिप मिल गया तो ये तो अपना नेशन ही भूल गया. त्याच्यामुळे मी हे तुमचं सोल्युशन ॲक्सेप्ट करू शकत नाही. पुढच्या गोष्टी ज्या झाल्या त्या धडाधड झालेल्या. 3 जून फाळणीची योजना किंवा माउंट बॅटन प्लॅन, 4 जून त्या फाळणीला मान्यता. ही मान्यता कोणी दिली, त्या मीटिंगमध्ये कोण कोण आहे त्याचा फोटो आहे, सोशल मीडियावर त्याचा फोटो आहे. हे 4ही लोक आहेत, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, काय मौलाना आझाद किंवा पंडित नेहरू ऑब्विसली आहे, बलदेव सिंग शिखांचे प्रतिनिधी म्हणून आहे, संस्थानिकांचे प्रतिनिधी आहे, बॅरिस्टर जिना आहे, लियाकत अली खान आहे जे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान होते. त्याच्यात गांधी आहेत नाही आहेत, नाही आहेत. मग हे माउंट बॅटन प्लॅन सँक्शन झाला, फाळणी झाली, देश स्वतंत्र झाला म्हणूया. पाकिस्तान तिकडे स्वतंत्र झालं, इकडे आपण स्वतंत्र झालो. तिकडे कराचीत त्यांची विजय मिरवणूक निघाली, इकडे आपल्याकडे ठिकठिकाणी मिरवणुका निघाल्या. स्वातंत्र्य म्हणजे काय नक्की मिळालंय हे लोकांना न कळता सुद्धा नॅचरली लोकांनी स्वातंत्र्याचा जल्लोष जो आहे तो साजरा करणं सुरू पण करून दिलं. जिनांच्या हटवादीपणामुळे त्यांना त्यांचं पाकिस्तान मिळालं. ते वार सुद्धा मोठे विचित्र पद्धतीने चुकलेलं असं मला कधी कधी वाटतं. 14 ऑगस्ट हा त्यांचा स्वातंत्र्य दिन आहे, वार आहे गुरुवार, आणि 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिवस आहे, वार आहे शुक्रवार. उलट झालं असतं बरं झालं असतं. मग असं तुम्हाला जे आत्ता वाटतंय ते तेव्हा पण काही लोकांना वाटलं. ते लोक कसे आणि तुम्ही कसे याच्यावर कॉमेंट करणं मी टाळतो, कारण त्या लोकांना असं वाटलं की हा योग्य मुहूर्त नव्हे भारताला स्वातंत्र्य मिळण्याचा. ज्या मुहूर्तावर भारताला स्वातंत्र्य मिळतोय तो मुहूर्त अशुभ आहे, म्हणून काय शांत करा, म्हणजे शांती पूजा करा. राजेंद्र प्रसादांच्या बंगल्यात तमाम भारतातले सगळे आचार्य जे जे काय म्हणायचं जुड्डाचार्य हे बोलवून होम हवन आणि यज्ञ केला गेलाय. का? कारण ज्या मुहूर्तावर भारत स्वतंत्र झालाय है ना, तो मुहूर्त चांगला नाही आहे म्हणे. आणि तो मुहूर्त चांगला नाही आहे खरंच होतं. कधी कधी तर अजूनही वाटते की खरंच होतं, पण तेव्हा निश्चित खरं होतं. कारण एकीकडे स्वातंत्र्याचा जल्लोष आहे. 14 ऑगस्टला पहिले पाकिस्तान स्वतंत्र झालं, जिनांनी सांगितलं की कराचीत विजय मिरवणूक निघेल. अरे इतने सालों बाद साला सपना जो पूरा हो रहा है तो जुलूस तो निकाल के रहेंगे ना. पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आहे ना, झाले बा एकदा जे व्हायचं होतं ते. मग कराचीतून विजय मिरवणूक. त्याच वेळेला एकीकडे सीबीआय, आजचा शब्द तेव्हाचा शब्द त्यांचा जो काय असेल, त्या सीबीआय कडून रिपोर्ट माउंट बॅटनच्या हातात की जिनांना विजय मिरवणूक काढू देऊ नका, कारण त्यांचा मर्डर होणे म्हणजे खून होण्याची शक्यता आहे त्या मिरवणुकीत. कोणाच्या तरी प्रचंड जीवावर आले असणार ना की काय कोणाच्या ॲडव्हान्सीमुळे काय झाला काय नाही, तो यांच्या जीवाला धोका आहे. त्यांनी पटवून सांगण्याचा प्रयत्न केला जिनांना की ही मिरवणूक आत्ता काढू नका, एक आपण प्लेन समारंभ फक्त व्हायसरॉय हाऊसला म्हणजे कराचीच्या गव्हर्नर हाऊसला तिथे करूया, मिरवणूक वगैरे नंतर काढा, हे थोडं शांतता होऊ द्या. जिना नाहीच ऐकणार ना कोणाच्या बापाचं. मिरवणूक तर होऊन निघेल. प्रशासनावर सगळंच टेन्शन असते, ते प्रशासनावरचं टेन्शन तर आजही असते.
आहे ना. कोणताही मंत्री संत्री कोणता नुसता साधा व्हिजिट देतो म्हटलं तरी प्रशासन धारेवर धरलेलंच आहे ना. गणपती आले प्रशासन धारेवर आहे, ईद आहे ना, पुन्हा प्रशासन धारेवर आहे, दोन्ही एकत्र आहे पुन्हा प्रशासन धारेवर आहे, अँड सो ऑन, प्रशासन पुन्हा धारेवर. निघाली मिरवणूक. काय लॉर्ड माउंटबॅटननी करावं? लॉर्ड माउंटबॅटननी पहिले एक भाषण टोकलं की बा हे तुम्हाला स्वातंत्र्य मिळत आहे किंवा 2 राष्ट्र स्वतंत्र होत आहेत, आम्ही आता इथून जात आहोत, तरीही ब्रिटिश लोक आणि तुम्ही म्हणजे पाकिस्तानी लोक यांच्यातला स्नेह असाच कायम टिकून राहील अशी मी अपेक्षा करतो, कारण आता ही जी तुमची मागणी आहे ही आम्ही पूर्ण केलेली आहे. माउंटबॅटनमुळे काही प्रमाणात ही प्रोसेस सोपी झाली, ही तर फॅक्ट आहे. स्वातंत्र्याचा कायदा वगैरे जो तो माउंटबॅटननीच लिहिलेला आहे, तो त्यांनी पार्लमेंटला पाठवला, पार्लमेंटनी तशी सही केली, दुसरा बदलून पाठवला त्याच्यावरही सही केली. म्हणजे माउंटबॅटनचं कॉन्ट्रीब्युशन आहे हे सगळे कायदे बनवण्यात. जर माउंटबॅटनमुळे स्वातंत्र्य मिळालं असं लोकांना वाटत असेल, पर्टिक्युलरली त्या खुन्यांना वाटत असेल, तर माझ्यामुळे तरी तो बॉम्ब टाकणार नाही किंवा गोळ्या झाडणार नाही एवढा विचार करून ती मिरवणूक जेव्हा निघाली तेव्हा जिनांच्या बाजूला जो बसला तो लॉर्ड माउंटबॅटन, कि मेरे वहां होने की वजह से शायद है ना ये टाला जा सकता है. नाही तर आधीच हे ठरलेलं असं की जिना आणि त्याची बहीण म्हणजे ती मगाशी मी जे नाव ते दोघं एका जीपमध्ये बसतील समोरच्या, आणि मागच्या जीपमध्ये आता एक्स गव्हर्नर जनरल माजी कोण लॉर्ड माउंटबॅटन आणि एडविना माउंटबॅटन हे मागे बसतील. त्यांनी ऐन वेळेला प्लॅन बदलला. लॉर्ड माउंटबॅटन जिना समोर आणि एडविना माउंटबॅटन आणि त्यांची बहीण जी आहे हे मागे, आणि त्यांच्या ड्रायव्हरला सूचना की माझ्या गाडीपासून खूप लांब मागे गाडी की बॉम्ब टाकला कोणी ॲटलिस्ट एडविना तर वाचली पाहिजे. कोणाचं काय आणि कोणाचं काय है ना याचं ते डोक्यात ते धती विजय मिरवणूक काढतो बा. अरे माउंटबॅटन कोणत्या टेन्शन मध्ये आहे. ती मिरवणूक चालली कराचीला एक असा राऊंड फेरफटका मारून आली, हिंदू कॉलनीमध्ये आली. हा यही वो जगह आहे शायद जिथे कुठेतरी दगा फटकावण्याची शक्यता आहे, कारण त्या कॉलनीचं नाव हिंदू कॉलनी कराची. ती तिथे आली, एक रस्ता असा मिरवणूक चालली आहे, एका बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावर एक माणूस उभा आहे युनिफॉर्म मधला, नॅचरली तो पोलिसांचा कोणीतरी आहे. ती मिरवणूक त्याच्या नजरेच्या टप्प्यात येते, तो कोटाच्या खिशात हात घालतो, रिव्हॉल्वरच्या ट्रिगरवर जी आहे ती पकडतो, पक्की करतो. ती मिरवणूक त्याच्या डोळ्यासमोरून येते 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 समोर येते. कोणत्याही क्षणाला काही घडू शकतं. तिकडे माउंटबॅटनला वाटतं यार एडविनाची कार किती मागे असेल, त्यांच्यावर बॉम्ब तरी पडला, चुकून जवळ तरी द्या, मागे पाहू का, मागे पाहिलं तर समोर काय होईल याची गॅरंटी नाही. तो म्हणतो मागे पाहायची रिस्क घेणं परवडत नाही. इतका जमाना टेन्शन मध्ये आहे. ही मिरवणूक समोर 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 चालली, त्या माणसाच्या नजरेच्या टप्प्याबाहेर गेली. तो कोणी खुनी वगैरे नाही आहे, तो त्यांच्या सिंध पोलिसांचा गव्हर्नर आहे किंवा सुप्रिंटेंडंट आहे. ती मिरवणूक त्याची संरक्षणाची जबाबदारी आहे, वो उसका बीट है पुलिस की लैंग्वेज में बोलना था कि यहाँ से यहाँ तक तुमको देखना है. ती मिरवणूक त्याच्या नजरेच्या टप्प्यात जाते. तो शांतपणे तो घोडा जो आहे तो बाहेर काढून ठेवतो, आतल्या रूम मध्ये जातो, तिथला विस्कीचा ग्लास उचलतो, तो घशाखाली घटघट घटघट विचारतो. इतकं टेन्शन. फ्रेडरिक बरोच त्याचं नाव. इतक्या टेन्शन मधून ही मिरवणूक गव्हर्नर हाऊसला पोहोचते सुखरूपपणे. कोणी मरत नाही, कोणी बॉम्ब टाकत नाही, कोणी गोळ्या झाडत नाही. तिथे पोहोचल्यावर जिना माउंटबॅटनच्या मांडीवर थोपटतो हात आणि काय म्हणतो त्याला, इन्शाल्लाह मैं आपको वापिस ला सका. म्हणजे साला कोणामुळे कोण वापस आला है ना. म्हणजे काय माणूस होता जिना आहे, काय खतरनाक लोक होते है ना. तिकडचा स्वातंत्र्य दिवस होता, आपला स्वातंत्र्य दिवस जो साजरा झाला तो अजूनही भारतात कुठे कुठे दिसतो. त्याच प्रकारचा स्वातंत्र्य दिवस आपण अजूनही पाहतोय कुठे कुठे असं. कारण ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी कलकत्त्यात ट्रामला तिकीटं लागली नाही, ट्रेनला तिकीटं लागली नाही. लोकांनी डिक्लेअर केलं स्वातंत्र्य मिळालं बॉस तिकीट काय का मागते हो. अजूनही भारतामध्ये बऱ्याच ट्रेन अशा आहे ना की तिकीट काय का मागते हो. स्वातंत्र्याचा कदाचित तोच अर्थ. कलकत्त्याला गव्हर्नरच्या घरात लोक घुसले. अर्ध्या घंट्यापूर्वी जिथे तो गव्हर्नर आणि त्याची मड्डम झोपलेल्या होत्या मौशार गाद्या गिरद्यांवर, ते लोक बिचारे घाबरून आत पळाले. त्या गाद्यांवर नाचून लोकांनी आनंद व्यक्त केला की अब जाओ यहाँ से तुम्हारा कुछ नहीं बचा. हातातल्या छत्र्या ज्या आहेत त्याच्या टोकांनी त्या गव्हर्नरचे पूर्वज जे आहेत त्यांचे फोटो भिंतीवर लावले होते. त्या फोटोमध्ये छत्र्यांचे टोकं जे आहेत ते भोसकू भोसकू लोकांनी त्या तसगिरी ज्या त्या फाडून टाकल्या. स्वातंत्र्याचा हाही अर्थ आहे. कलकत्त्याच्या गव्हर्नर हाऊसमध्ये ऑफिशियल सेरेमनी चालला आहे स्वातंत्र्य दिनाचा. समोरच्या रो आहेत 2 या निमंत्रित पाहुण्यांसाठी राखीव. तिथे 2 लोक ते सुरक्षा गार्ड उभे. एक भिकारी आला तिथे बसला, तो गार्ड आला, तो म्हणला की हे राखीव आहे, तो म्हणला स्वातंत्र्य मिळालं, बाकी सगळं विषय संपला. काही राखीव फाकीव काय.
आपण स्वातंत्र्य असं बनवतोय, लोकांना कळतच नाही स्वातंत्र्य म्हणजे काय. कोणत्या तरी सर्वसामान्य माणसाला रणजितलाल नावाचा माणूस, त्याचे 7 पोरं बायको त्यांनी घोडागाडीत भरली आणि दिल्लीला आला. याच्या आधी त्याच्या जिंदगीत एकदा फक्त तो दिल्लीला आला होता, त्याच्या पोरीचं लग्न ठरलं तेव्हा सोनं घ्यायला. दुसऱ्यांदा आला भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून, म्हणजे इतका काहीतरी महत्वाचा इव्हेंट. त्याचे पोरं त्याला विचारतात की बाबा स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नक्की काय होणार. तो म्हणे बहुतेक आपल्याला पोटभर खायला मिळेल. कहाँ रह जाते कॉमन लोक. पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट मध्ये आणि राजकीय संघर्षांमध्ये सर्वसामान्य माणूस दरवेळेला कुठे असाच असतो. ते 7 पोरं बायको भरून तो स्वातंत्र्याच्या जल्लोषाकरता तिथे आला दिल्लीला. तो येताना तो आला, जाताना टांग्याचे पैसे नाहीत म्हणून पायी गेले लोक 20 किलोमीटर. आजही राजकीय मेळाव्यांमध्ये 500 रुपयांनी बिर्याणी करता लोक आणले जातात ट्रक भरभरून. येस ऑर नो. जाताना कोण घेत आहे जबाबदारी त्यांची. तो 1947 से ऐसे ही चल रहा है सब. ठीक आहे, हा तरी तेव्हाच्या लोकांना एक्सक्यूज होता की तो स्वातंत्र्याचा उत्सव कोणी काही एका पार्टीने किंवा कोणी ऑर्गनाईज केलेला नव्हता. लोकांना वाटलं म्हणून लोक आनंदाने आले होते. इतका शेवटच्या दिवशी इतका जल्लोष लोकांचा किंवा इतका युफोरिया की दिल्लीमध्ये इतकी गर्दी झाल्याची त्याच्या आधीचे 20, 30, 40, 50 वर्ष कोणी पाहिलं नव्हतं. लोकांचा पाऊस पडतोय या टाईपची भाषा पुस्तकवाल्यांनी वापरलेली की इतके लोक आले कुठून. नेहरू पोहोचले, झेंडा फडकवायचा आहे, पहिला स्वातंत्र्य दिन आहे ना, झेंडा फडकवायचा आहे. झेंडा कोणाच्या हस्ते फडकणार. एक्स गव्हर्नर जनरल जो आहे म्हणजे लॉर्ड माउंटबॅटनच्या हस्ते. एक्स गव्हर्नर जनरल लॉर्ड लुई फ्रांसिस विक्टर निकोलस माउंटबॅटन है ना, त्याच्या जामानिम्यासहित पुरा प्रोटोकॉल के साथ है ना, ते त्याचे रथ वगैरे सजवलेले, त्याच्या बग्या, त्याच्यातून ते येऊन आले. ते सलामीचे सैनिक, बँड पथक वगैरे. लोक जेव्हा हातात घेतात ना सूत्र, काय कोणते प्रोटोकॉल टिकत नाही बास. तो माउंटबॅटन राहिला कुठं आणि ते सलामीचे सैनिक जे आहे ते राहिले कुठं. जवाहरलाल नेहरू पहिलेच पोचलेले होते झेंड्यात तिथे. माउंटबॅटननी तिथून ओरडून त्यांना सांगून दिलं की मी येऊ शकत नाही, झेंडा फडकावा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये गेली 20 वर्ष झाले हा प्रश्न येतो की 15 ऑगस्टला पहिल्या दिवशी झेंडा कोणी फडकावला. ब्रिटिशांच्या प्रोटोकॉलनुसार तो गव्हर्नर जनरलनी फडकावला पाहिजे. आपलाच एक देश असा आहे की माउंटबॅटनला आपण लोकांनी तिथंच अडकवून ठेवलं आणि त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की मी येऊ शकत नाही, कंसात तुम्हीच फडकवून टाका तो झेंडा. आता हा एकीकडे आनंद होता, एकीकडे जल्लोष होता. काही लोक याला बेशिस्तही म्हणू शकतील, पण तो जल्लोष होता. मोर इम्पॉर्टंटली हे नॅचरली इम्पॉर्टंट. हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तमाशा सुरू झाला. रेड क्लिफ लाईन, भारत पाकिस्तान सीमारेष. लोकांना कळेच ना की हे काय चाललंय. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे सकाळी पंडित नेहरू, सरोजिनी नायडू आणि त्या सरोजिनी नायडूंची मुलगी म्हणजे पद्मजा नायडू या ब्रेकफास्टच्या टेबलवर बसल्या दिल्लीला. एक फोन वाजतो, नेहरू उठतात, फोन घेतात आणि फोन घेता घेता त्यांचा चेहरा जो आहे तो बदलत जातो. लाहोर पेटलाय त्याचा फोन आहे. लाहोर जे पंडित नेहरूंचं सगळ्यात आवडतं शहर ते पेटलंय. हे ऐकता ऐकता नेहरूंची चर्या जी हे बदलून जात आणि मग कळतं की फक्त लाहोर नाही, सगळंच पेटलंय. आणि जे पेटलंय ते दोन्ही बाजूनी पेटलंय आणि फार भयंकर आणि भयानक परिस्थितीत पेटलंय. दोन्ही बाजूनी प्रचंड तुफान दंगली आहेत, प्रचंड तुफान कत्तली आहेत. 72 तासात 26,000 हिंदूंची कत्तल आहे कलकत्त्यामध्ये नौखालीला. 72 तासात 26,000 म्हणजे 3 दिवसात 26,000 हिंदूंची कत्तल. डायरेक्ट ॲक्शन डे बाय मुस्लिम लीग 1946 ची गोष्ट. तशाच दंगली आताही चालू झाल्यात, प्रचंड दंगली. पाकिस्तानातून लोक खदेडून पळवले जात आहेत इकडे की ये देश अब तुम्हारा नाही आहे, जाओ. आणि आपलं पुन्हा ते सहिष्णू धोरण जे आहे की तुम्हाला इथे राहायचं असेल तुम्ही इथे राहू शकता, पाकिस्तानात जायचं असेल तुम्ही पाकिस्तानात जाऊ शकता. तिकडचे लोक प्रॉपर्ट्या घेऊन थोडी ना इकडे येणार आहे. घरदारा कशी आणतील यार इकडे, जमीन जुमला कसा आणतील यार इकडे. मग तो मिळेल त्या किमतीला विकून टाका, त्याचं पैसे किंवा सोनं त्याच्यात रूपांतर करा आणि ती इस्टेट घेऊन इकडे या. एका माणसाने त्याची सगळी इस्टेट जी आहे ती पैशांत सोन्यात कन्वर्ट केली. ती एका पेटीत गुंडाळली. त्या पेटीला साखळदंड बांधला, साखळदंड हाताला बांधला. लोकांनी खांद्यापासून हात कापून टाकला त्याचा आणि खांदा सोडून हात आणि पेटी घेऊन पळा. अशी 1000 एक्झाम्पल. चांद सिंग स्टेशन मास्टर अमृतसर, स्टेशनवर उभा आहे, गाडीला झेंडी दाखवा. 10 डाऊन लाहोर अमृतसर एक्सप्रेस. स्टेशनमध्ये गाडी येते, चांद सिंग उभा आहे, झेंडी दाखवा. त्याच्या समोरून इंजिन दाखवा.
इंजिनमध्ये इंजिन ड्रायव्हरच्या बाजूला 4 स्टेंगनवाले लोक जे आहेत ते त्या चान्सिंगला दिसतात. त्याच्या डोक्यात येतं की काहीतरी वाईट झाला. तो पाहतोय समोर गाडी 8 डब्यांची, कुठेच कोणत्या माणसाचा मागमूस नाही. तेव्हा तो निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे येत होते. मग आज इथे कोणीच का दिसत नाही या गाडीत. तो पहिल्या डब्यात शिरतो तेव्हा त्याला कळतं की काय झालं. तो आज जातो पहिल्या डब्यात, त्याला लक्षात येतं की कोणी जिवंतच नाही इथे. सगळे कापून काढलेले, रक्ता मासाचा चिखल आहे. सगळे, कोणाचे हात तुटलेले, कोणाचे पाय तुटलेले. एक धडा वेगळं मुंडकं जे आहे ते छातीची कवटावून एक बाई जी ती रडते, तिच्या नवऱ्याचं मुंडकं ते. मग तो ओरडून सांगतो की आता तुम्ही अमृतसरमध्ये आहे, इथे हिंदू आहेत, इथे शीख आहेत, इथे पोलीस आहेत, तुमच्या जीवाला धोका नाही. तेव्हा त्या ढिगाऱ्याच्या आतून काही अर्धवट जान किंवा अर्धवट जीव असलेले लोक जे आहेत हे ढिगाऱ्याच्या आतून कसे तरी बाहेर येतात. हा असा पहिला डबा, असा दुसरा, असा तिसरा, असे 8 डबे पूर्ण. आणि 8व्या डब्याच्या शेवटी पांढऱ्या अक्षरात लिहून ठेवलेलं असतं, नेहरू आणि पटेलांकरता स्वातंत्र्य दिनाची भेट. हू सफर्ड? बोथ. सिटीजन्स ऑफ पाकिस्तान थे, सिटीजन्स ऑफ इंडिया थे. हु सेव्ड दिस? हु कुड सेव्ह दिस? इसे कोण बचा सका? 55,000चं सैन्य घेऊन लॉर्ड माउंटबॅटन स्वतः पंजाबच्या आघाडीवर हे सगळ्या दंगली ज्या आहेत या शांत करण्याचा प्रयत्न करत होता. काय झालं त्याच्यानंतर? हे झालं 10 डाऊन, लाहोर अमृतसर एक्सप्रेस. एक सॅम्पल म्हणून एक सांगितलं, कारण त्या वाईट कहाण्या त्या उघडून फायदा काही नाही. त्याच वेळेला सकाळचे 3:30 वाजले, पहाटेचे 3:30. 212 बेलिया घाट रोड, हैदरी हाऊस, कलकत्ता, नौखाल. गांधीजी उठले बहुतेक 3:30 वाजता. आता हे उठले, ते त्यांची दिनचर्या आवरतील, काय जे गीतांकुराणाचे 4-4 श्लोक म्हणतील आणि नंतर म्हणजे बाहेर पडतील पदयात्रा करायला त्या एरियामध्ये जिथे तिथे दंगली चालू. हातात शस्त्रास्त्र नाही, एक काठी, ती शरीराला आधार द्यायला, कोणावर उभा राहायला नाही, कारण गांधींचं वय आता 77 वर्ष. हे बाहेर पडतील, ते जातील त्या वस्त्यांमध्ये जिथे दंगली चालू आहेत आणि नंतर जे जे दंगलखोर समोर येतील त्यांना सांगतील की बा मारायचं आहे तुम्हाला तर पहिले मला मार, नाहीतरी माझा उपयोग काय. आता एवढे महत्त्वाचे डिसिजन घेतले जातात तेव्हा त्याच्यात तर माझं ओपिनियन घेतलं जात नाही. कदाचित हाच माझा शेवटचा उपयोग असेल, मारून टाका मला. दोन्ही वस्त्यांमध्ये जातात, हिंदूंच्या वस्तीमध्ये आणि मुसलमानांच्या वस्तीमध्ये. मग त्यांच्या फिलॉसॉफीने त्यांनी पुन्हा एक धोरण राहतं की ठीक आहे, हे असं काय दंगली थांबणार नसतील किंवा शमणार नसतील तर मी माझं शेवटचं अस्त्र काढतो, उपोषण. कोणाविरुद्ध उपोषण? दंगलखोरांविरुद्ध उपोषण. जे दंगलखोर तिकडे 55,000च्या सैन्याचं म्हणणं मानत नाही, माउंटबॅटन काय करू शकत नाही, त्यांच्या विरुद्ध उपोषण. काय होणार आहे? त्यांच्या समोरून जुलूस चाललाय, त्यांच्या समोरून एक मोठ्या लोंढा चाललाय. मरू देत गांधींना, हमको जो करना है वो तो करके रखेंगे. हमको करना है मतलब दंगली, जातीय दंगली. किती दिवस? 1, 2, 3, 5, 121 आवर्स एक्झॅक्ट, 121 तास. त्याच्यानंतर ते लोक हैदरी हाऊसला गांधींना भेटायला आणि गांधींना नमस्कार करून ते दंगलखोर सांगतायत की बापू आमचं चुकलं, तुम्ही जी द्याल ती शिक्षा मी मानायला तयार आहे, तुम्ही सांगा आम्ही काय करायचं. दुसऱ्या दिवशी हैदरी हाऊसच्या आवारामध्ये 3 ट्रक शस्त्रास्त्रांनी भरलेले त्या दंगलखोरांनी आणून उभे केले की ही शस्त्र जे आम्ही त्या दंगलीमध्ये वापरली. Am I talking imaginary tales? Am I teaching you the folk tales? No, this has happened and the history is evidence. हम क्या पढ़ते हैं हिस्ट्री में से, इसके ऊपर डिपेंड करेगा कि हम किसके तरफ कौन से नजरिए से देखें. कोणीतरी आपल्या बोडक्यात कोणतं तरी स्पिरिट घालून दे. आय डोंट वॉन्ट टू प्रिटेंड ॲट ऑल दॅट एनी पर्सनॅलिटी हिस्ट्री वॉज एब्सोल्युटली करेक्ट. नो, मेड भी हो सकता है किसी की कुछ ना कुछ गलतियां हो. जिसने गलती ही ना की हो ऐसा आदमी तो दिखा दो पुरे दुनिया. आपल्या वाडवडिलांनी, मी वैयक्तिक पातळीवर म्हणतोय, माझ्या किंवा तुमच्या, आपल्या वाडवडिलांनी पण काही चुका केल्या असतील की नाही रे? आपल्या वडिलांनी, आजोबांनी, काय पंजोबांनी काही चुका केल्या असतील की नाही? शक्य आहे ना त्यांचे काही निर्णय चुकले असतील. तरी फॅक्ट ही आहे ना यार की ते होते म्हणूनच आपण आहोत आणि ते तसे होते म्हणूनच आपण आज जिथे आहोत तिथे आहोत. येस ऑर नो?
मी आणि माझा भाऊ आमच्या वडिलांविषयी बोलताना नेहमी शब्द वापरायचो किंवा अजूनही वापरतो की बा म्हातारा अजून ऐकत नाही. आता आम्ही आमच्या वडिलांचा उल्लेख म्हातारा असा करतो, याच्यात त्यांना हेटाळणीचा किंवा हिणवण्याचा काही सूर आहे का? नाही. हा कौतुकाचा आणि आदराचा भाग आहे. दॅट वी रेफर आवर फादर लाईक दिस. बरोबर. मग एखाद वेळेला बोलताना कोणाच्या तोंडात बोलण्याच्या ओघामध्ये यातल्या कोणाचं नाव एकेरी आलं आहे ना. चर्चिल गांधींना लुच्चा म्हातारा म्हणतो किंवा जिना, तो हेटाळणीचा भाग झाला. मी किंवा माझा भाऊ आमच्या वडिलांविषयी बोलताना की म्हातारा यार अजून ऐकत नाही, म्हाताऱ्याला मानावं लागतं असं म्हणतो, तेव्हा त्याच्यात काही हेटाळणी थोडी असते, ते कौतुक आणि आदर असतं ना. मी आणि माझा भाऊ आमच्या बापाविषयी बोलतोय. आपण सगळे आपल्या सगळ्यांच्या एकत्रित म्हणजे देशाच्या म्हणजे राष्ट्राच्या पितामह किंवा काय जे राष्ट्रपित्याविषयी बोलत नाही. If at all we respect our father and we respect our forefathers, so we should respect all. एक इझम से कैसे डिसाइड कर सकते हम की हा माणूस चांगला होता, माझे हे आजोबा चांगले होते, ते आजोबा फारच डेंजर होते, है ना. एकाला आपण डोक्यावर घेतलं म्हणजे दुसऱ्याला पायदळीच तुडवायचं, हा विचार आपल्याला कोणी कधी शिकवला आहे? येस ना. आजही भारताच्या फक्त राजकारणात मला म्हणायचं नाही आहे, भारताच्या ओव्हरऑल लोकांमध्ये सुद्धा हे दोन मतप्रवाह नाही आहे, हे इझम्स आहेत. हे इझम्स आहेत की आय बिलॉंग टू दिस पर्टिक्युलर काय कल्ट ऑर फॅमिली, है ना. मी या मार्गाचा पुरस्कर्ता आहे म्हणजे या मार्गाला मी शिव्या दिल्या पाहिजे, आणि मी जर या मार्गाचा पुरस्कर्ता असेल तर मी या मार्गाचे वाबाडेच काढले पाहिजे. ये सर ना. हो सकता है ना कुछ गलतियां हर किसी के पार्ट में हो, वैसे गांधी जी के पार्ट पर भी हुई होंगी. हु एम आई टू पॉइंट आउट द मिस्टेक्स ऑफ गांधी? यार, गांधी इज कॉल्ड फादर ऑफ नेशन एंड आई एम नॉट सेइंग दैट, नो हिस्टोरियन सेड इट. गांधींना राष्ट्रपिता कोणी म्हटलं? सुभाषचंद्र बोसांनी म्हटलं पाहिजे. आणि सुभाषचंद्र बोसांनी कधी म्हटलं माहिती आहे? जेव्हा आझाद हिंद सेनेचं काम संपलं, जपाननी शरणागती पत्करली त्या माउंटबॅटनच्या समोर, आणि त्यांना कळलं की आता आझाद हिंद सेनेचा लढा संपुष्टात आल्यात जमा आहे, कारण महायुद्ध संपलं, जपान आता आपल्याला हेल्प करू शकणार नाहीये. तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोसांचं वाक्य आहे की आझाद हिंद सेनेचा लढा मी माझ्या ताकदीनुसार जितका शक्य आहे तेवढा लढवला, आता इथून पुढे हे शक्य नसेल तर गांधींच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्धचा हा स्वातंत्र्य लढा असाच चालवावा, कारण महात्मा गांधी हेच आपले राष्ट्रपिता आहेत. इज दॅट अ पॉलिटिकल टायटल गिवन बाय समवन एल्स? इज दॅट एनी टायटल गिवन बाय द ग्रेस ऑफ द गव्हर्नमेंट? कोणाच्या दयेनी कोणाच्या कृपेनी कोणी दिलाय का ते वापरलेत का शब्द? जेव्हा की कदाचित एक विचार प्रवाह हा पण आहे की पंडित नेहरू की सुभाषचंद्र बोस हे दोघं एका एज ग्रुपचे ना, साधारण तरुण तुर्क वगैरे, तर एका विशिष्ट लेवलपर्यंत हे दोघंही गांधींचे तितकेच चांगले काय अनुयायी शिष्य वगैरे, आणि त्याच्यानंतर मग विचारधारा बदलल्या. सुभाषचंद्र बोसांना वाटलं की सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे, पंडित नेहरूंना वाटलं की गांधींचा अहिंसेचा मार्ग अवलंबला पाहिजे. तिथून त्यांचे रस्ते वेगळे झाले. रस्ते वेगळे असणारी माणसं सुद्धा एकमेकांविषयी इतक्या आदराने बोलू शकतात. यार, हा तोच भारत आहे रे. इथे साला अपोजिट पार्टीचा म्हटल्यानंतर नालायकच आहे. हीच भाषा सगळ्यांची. नो वन इज द एक्सेप्शन. नायदर ऑफ द ऑल 100 पॉलिटिकल पार्टी, नो वन इज एन एक्सेप्शन. अपोजिशन वाला कोई कुछ करेगा अपना पार्टी छोड़ के तो वो गलत ही है. इथे हे आहे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर. मग आता हे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे दंगलखोरांचं ते 3 ट्रक येऊन पडले, काय झालं काय नाही, तिकडे 55,000 सैन्य घेऊन नेहरू, सरदार पटेल म्हणजे तेव्हाचे गृहमंत्री, नेहरू म्हणजे पंतप्रधान आणि माउंटबॅटन म्हणजे गव्हर्नर जनरल, हे लढतात. पंजाबातल्या दंगली शांत होण्याचं नाव नाही. नौखालीच्या दंगली ज्या आहेत त्या शांत झालेल्या आहेत. मी नाही म्हणत आहे, लॉर्ड माउंटबॅटनचा टेलिग्राम आहे गांधींच्या नावाने, माय हार्टफेल्ट सैल्यूट टू माय वन मैन आर्मी. 55,000 लोग उधर जो नहीं कर सकते वो एक अकेला निहत्ता आदमी जो है वो इधर करके दिखा रहा. गांधींना थांबायला वेळ दिला. दुसऱ्या दिवशी अनाउन्स करतात मी आता पंजाबमध्ये जाणार नाही. हा आपल्यापैकी कोणीतरी ठरवतात की आता गांधींनी तिकडे जायलाच नको आहे. मग फाळणीचं डिसिजन आहे. मग 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यायचे की नाही याचा निर्णय होईल. आणि ते 55 कोटी रुपये द्यायचे हा निर्णय झाला तो सो कॉल्ड गांधींच्या म्हणण्यानुसार झाला. कमाल आहे.
Gandhi is neither Governor General, nor he is Prime Minister, nor he is Home Minister. ना? पण निर्णय गांधींच्या यांनी होतात. ऍटलिस्ट असं वाटतंय कोणाला. आणि मग 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यायचे, ह्या गांधींनी निर्णय घेतला म्हणून बस आता उडवलंच पाहिजे गांधीजींना. कोणीतरी ठरवलं पुण्यात. पुढची शस्त्र जमवली जातात. या गोष्टी फार लवकर होतात है ना. तेच बिर्ला मंदिर सुप्रसिद्ध, बिर्ला मंदिर दिल्ली, सायंकाळची सभा झाली आहे गांधींची, रोज ते येणार, मोठा जनसमुदाय आहे तिथे, ते सगळं त्यांना सांगणार जे काय सांगायचं. वैष्णव जन तो त्याने काही लागणार सुरुवातीला किंवा शेवटी है ना. ती सभा पार पडणार, संपला कार्यक्रम, रोज तोच कार्यक्रम. त्या सभेमध्ये बाण टाकायचा आणि लोक उथलपुथल झाली की नंतर त्यांना गोळ्या झाडून हत्या करायची. हा पहिला प्लॅन जो अनसक्सेसफुल प्लॅन 13 दिवस आधीचा. 30 जानेवारीला ॲक्च्युअली गांधींचा खून झाला, त्याच्या 13-14 दिवस आधीचा हा प्लॅन, तो अनसक्सेसफुल. मग त्याच्यानंतर तो खून करणारा जो तो ठरवतो की बस आता इतके लोक इन्व्हॉल्व होते करायचे, मी एकटाच मारणार गांधींना समोर जाऊन. त्याही दिवशी तसंच झालं. बॉम्ब फेकून उथलपुथल झाली, इतकी उथलपुथल की तो गोळ्या मारणारा जो होता तो कुठं गायब झाला, काय कॉर्डिनेशन हुकलं, म्हणून तो पहिला प्लॅन अनसक्सेसफुल. मग पोलीस येतात, म्हणजे संजीवी तेव्हाचे दिल्लीचे पोलीस महासंचालक, ते गांधींना रिक्वेस्ट करतात की तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या. गांधी म्हणतो कमाल आहे. गांधी मी सायं प्रार्थना पोलीस प्रोटेक्शन इम्पॉसिबल, ये तो नहीं हो सकता. तो संजीवी त्यांचं हात धरून विनंत्या करतोय की तुम्हाला लक्षात येत नाही बापू, आमच्या जो सगळे रिपोर्ट्स आहेत की तुमच्या हत्येचा कट होतो आहे वगैरे वगैरे, एवढा आहे का. गांधीजी ऐकायला तयार नाही. मग ते संजीवी रिक्वेस्ट करतात शेवटी की मी साध्या ड्रेसमध्ये, म्हणजे पोलिसांच्या नाही, साध्या ड्रेसमध्ये मला तुमच्या प्रार्थनेला तर येऊन बसू द्या. मग त्याला गांधीजी माने ओके, सिव्हिल ड्रेस में अगर तुम आके बैठना चाहते तो बैठ सकते हो, एवढे अनुयायी बसले तुम्ही बसा. मग ते बसतात. जे ठरलेलं असतो ते टाळता नाही येत आणि ते नाहीच टाळता. उशीर झाला त्या दिवशी प्रार्थनेला म्हणून ते घाईघाईने चालले. एरवी ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्याने मधल्या शॉर्टकटनी लॉननी घुसले आणि त्या गर्दीत तो आहेच. तो ठरवतो की ते स्टेजवर जातील, मग आपण नाही, दिस इज द टाइम, दिस इज द मोमेंट, आय शुड यूज माय वेपन. ते म्हणून आणि आभा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून गांधी समोर चाललेत आणि तो समोर येतो त्यांना. जे काय म्हणे आजपर्यंत गांधींनी राष्ट्राची सेवा केली त्याच्याकरता म्हणून तो गांधीजींना खाली वाकून नमस्कार करतो. थँक्यू व्हेरी मच फॉर शोईंग दॅट रिस्पेक्ट अबाउट गांधी. असंच म्हणायचं ना, काय म्हणायचं. अँड व्हेरी शॉर्ट 1, 2, 3. कोटाच्या खिशाला लावलेलं घड्याळ होतं गांधींचं, इंगरसोल कंपनीचं. ते घड्याळ वेळ दाखवत 5:15. 3 आवाज. त्या नातींच्या खांद्यावर त्यांच्या हात, त्यातल्या एकाला म्हणजे एकीला मनूला त्यांनी हाताने ढकलून दिलं, गोळ्या झाल्या. गांधींचं शेवटचं पोश्चर आहे असं. ते प्रार्थने सभा करता चालले होते, दोन्ही बाजूनी लोक होते, त्यांचं शेवटचं पोश्चर आहे. 4 दिवस आधी एक कोणतं तरी उपोषण होतं सगळ्या पार्टीच्या विरुद्ध आणि तेव्हा त्यांची प्रकृती एकदम खालावली. तर ती मनू जी आहे ती त्यांना म्हणाली, म्हणजे तिला खूप तिची चिंता वाटली की गांधींचं काही खरं नाही, कोणत्याही क्षणात जाऊ शकतात. तर ते त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी तिला जवळ बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की तू चिंता करू नको, मला काय होत नाही. आणि एक लक्षात ठेव की मी मरतानाही माझ्या तोंडून जर रामाचं नाव निघालं नाही तर हा महात्मा खोटा होता असं जगाला सांग. त्या 1, 2 आणि 3 नंतर गांधीजी जे उभे आहेत ते कोसळत आहेत मागे. ते मागे कोसळले, त्यांच्या एका आश्रमातला जो सहकारी किंवा शिष्य आहे त्यांचा अनुयायी, त्याच्या हातांमध्ये कोसळले. गुरुचरण सिंग त्याचं नाव. हा गुरुचरण सिंग तो आहे जो कोणेकेकाळचा क्रांतिकारक आहे आणि गांधीर्वीन करारानुसार त्याची फाशीची शिक्षा रद्द झाली. दयेचा अधिकार असतो की नाही, त्याच्यानुसार गव्हर्नर जनरलचा दयेचा अधिकार, त्याच्यानुसार ती फाशी शिक्षा रद्द झाली. त्याच्यानंतर त्यांनी ते काम सोडलं आणि तो गांधींच्या आश्रमात दाखल झाला. त्याच्या हातांमध्ये गांधीजी ते कोसळले, त्यांच्या तोंडून शब्द आले, गांधीजी गेले
हे सुद्धा इम्पॉर्टंट नव्हतं आपल्या दृष्टीने. आपल्या दृष्टीने हे इम्पॉर्टंट होतं. व्हॉट ही सेड लास्ट, शेवटी ते काय म्हणाले? ते म्हणाले, हे राम. म्हणून ऐकलं, हे राम. ज्याचा जो विश्वास त्याला ते ऐकवणार बस. मनूचा विश्वास हा, म्हणून तिला ऐकवायला हे राम. नथुराम जो त्यांना मारायला चालला त्याने ऐकलं असेल कदाचित, अगं आई मेलो. पण गांधी गेले. यापेक्षा ते काय म्हणाले याच्यावर चर्चा करण्यात 70 वर्ष घालवतात. मे इट बी दॅट देअर वेअर सम मिस्टेक्स, मे बी. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी गांधीजी टाळू शकले असते का? हा एक मोठा प्रवास गांधीजींवर टाकला. आय डोंट नो व्हॉट इज द ट्रूथ बिहाइंड इट. मे बी जर गुरुचरण सिंगची फाशी टाळली होती, होऊ शकलं असतं ना कदाचित. नाही ना माहीत. हो, वर्धा शिक्षण योजना, की शिक्षणामध्ये आता आजच्या तारखेत विचार केला तर शिक्षण योजना टोटली आउटडेटेड झाली आहे. ती मान्य आहे, मान्य आहे. ती नाही चालणार आता. फक्त कौशल्य शिकवा, साफसफाई करा, स्वयंपूर्ण राहा, सर्वोदय विचार वगैरे वगैरे नाही चालणार आहे आता. जग पुढे चाललाय. कुछ तो बातें होंगी ना जो आउटडेटेड बने. इकॉनॉमिक्स, गांधीजींच्या गरजा कमी होत्या, ते पंचावर राहत होते. म्हणून त्यांनी संदेश दिला की गरजा कमी करा यार, संसाधन काय वाढवताय. मॉडर्न इकॉनॉमिक्स नाही मानणार ना, मॉडर्न सोसायटी नाही मानणार ना. आपण जगातली तिसरी चौथी मोठी अर्थव्यवस्था व्हायची स्वप्न पाहतोय आणि होतोय. वी आर प्रॉस्परिंग, डेफिनेटली येस. That cannot be done by common man. Can we live on the pancha? Can we live with that low standard of living? No, na. मान्य आहे ना. काही गोष्टी असतील ज्या आउटडेटेड झाल्या. म्हणून गांधी थोडी ना आउटडेटेड झाला. पूरा फिलॉसफी अचानक एक दिन में आउटडेटेड, just because some government is changed in India. और 47 के पहले के लोगों का आज के तारीख में जो चल रहा है पॉलिटिक्स, उससे कोई ताल्लुक नहीं है. I am sure damn when I will be talking about Swatantraveer Savarkar, same will be the situation of me, same will be the situation of you, because they were made for eternity. गांधी मरे नहीं, गांधी मरते नहीं, और गांधी नहीं, हिस्ट्री की कोई भी एटर्निटी कभी मरती नहीं. लहान होतो आपण 3 वर्षाचे, हा आहे तसं. प्रत्येक लहान पोराला बाप असतो आणि आई असतो. बाप म्हणजे जहाल आणि क्रांतिकारक. सरळ बाईच नाही तो थोदरीत मारी, जहाल भाषा. काम पडलं प्रत्यक्ष क्रांतिकारी. ठीक है, सभी बाप लोग ऐसे करते आए. इसका मतलब ये नहीं कि ये एकमात्र सोल्यूशन आहे. त्या बापाला आपण घाबरलो तोपर्यंत, जोपर्यंत बाप घरात आहे, असं न. गांधींचा रोल केला होता आईने. अजूनही म्हणताय तुम्ही की गांधी आउटडेटेड आहे. 3 वर्षाचं पोरग आहे, काहीतरी लाडूचा डबा घेऊन बसलं, उघडला त्यांनी, काढले 2-4 लाडू. आई पाहते आणि त्याला पुढे केलं की काय चाललंय, कोण खाताय लाडू, चोरून खायचा लाडू, सकाळी दिला होता नाही, आता नाही खायचा, बंद कर डबा. पोराला मोह सोडवत नाही. पोरग पुन्हा डबा उघडतं, पुन्हा एकदा आईकडे पाहतो की नाही आज एवढं तर करूनच टाकू आज. आई तो डबा त्याच्यासमोर आदळते आणि म्हणते खा जेवढे खायचे तेवढे, एकच कर फक्त, माझ्याशी बोलायचं नाही. Hasn't this happened in everybody's life? बाबाच्या धाकानी जे आपण नाही केलं त्यापेक्षा आपण या आईच्या या अशा पवित्र्यामुळे नाही केलं, हे आठवत आहे ना.
की घे ना, तुला खायचे तेवढे खा, याच्यानंतर माझ्याशी बोलायचं नाही फक्त. त्याच्यानंतर तो लाडू गेला यार चुल्यात, ती सगळी सुखाची साधनं गेली यार गड्ड्यात. आईच्या मागे तिच्या पदराला धरून धरून फिरलो होतो की नाही दिवसभर, की आई तू बोल, येस और नो. देयर वॉज द गांधी. कौन बोला कि गांधी सिर्फ वही है पार्लियामेंट के सेंट्रल हॉल में? वो नहीं, वो तो अकेले गांधी यार. फोटो लावायचा म्हणून नाव ठेवलं आपण, ठिकठिकाणी रस्त्यांवर चव्हारांवर पुतळे उभे करून ठेवले आपण गांधीजींचे. त्या पुतळ्यांची निगा राखली जाते आहे का माहित नाही, म्हणूनही गांधी एकटे. त्या पुतळ्यांवर रात्रीच्या अंधारात तिथे काही चरसी आहे ना, काही जुवारी, काही देह विक्रय करणाऱ्या महिला त्या बसतात, आणि ते तिथे आहेत म्हणून पुतळ्यातले गांधी पुन्हा एकटे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मागे तमाम ऑफिसेसमध्ये मागे जी काय तस्वीर लावलेली किंवा फोटो जो आहे तो गांधी, त्या गांधींच्या फोटो समोर बेधडक बेमुरवतपणे निर्लज्जपणे चाललेलं करप्शन, आणि म्हणून गांधीचे फोटो पुन्हा एकटे. कुठे कुठे एकटे सोड गांधींना. लेट अस नॉट डिस्कस अबाउट व्हाट इज बीइंग डन ऑन द पॉलिटिकल लेवल एंड द मास लेवल. इंडिविजुअल लेवल पे हमारे लाइफ में गांधी जी के प्रिंसिपल का कोई तो अहमियत होगा यार. 2000 का तो सर्वे, वंस अगेन आई विल रेफर, बेस्ट मैन ऑफ द सेंचुरी, सेकंड अवॉर्ड विंस्टन चर्चिल, who could save entire world from the Hitler, आणि बेस्ट मॅन ऑफ द सेंचुरी फर्स्ट रँक थम्पिंग मेजॉरिटीने महात्मा गांधी. असंही मनात येतो कधी कधी, बरं झालं तो इंटरनॅशनल सर्वे होता, भारतात केला असता तर. मला बायस नाहीये, हिस्ट्रीमध्ये बायस असून चालतच नाही यार. इतकी वर्ष झाली हिस्ट्री शिकवतोय मी किंवा शिकतोय, हिस्ट्री में बायस नाही चलता. एका इझमनी एका रंगाच्या चष्म्यातून हिस्ट्रीकडे बघून नाही चालत. मी सांगितलं ना, काल पुरुष इतिहास लिहितो आणि तो प्रत्येकाची त्याच्या त्याच्या वकुबानुसार इम्पार्शली दखल घेतो. हिस्ट्री विल टॉक अबाउट Churchill, history will talk about Barrister Jinnah as well. History will talk about everyone. History will talk about स्वातंत्र्यवीर सावरकर. History will talk about महात्मा गांधी. इसमें कोई ऊंचा कोई नीचा, कोई रैंक नंबर 1, कोई रैंक नंबर व्हाटएवर, ये सवाल ही नहीं उठता. ये हमारे मन में चलते सवाल, और ये क्यों चल रहे हैं? क्योंकि हिस्ट्री से हमारी जड़ जो है वो शायद कहीं उजड़ी गई थी. ये जो अटेम्प्ट है ये सिर्फ ये मोटिव से शुरू किया गया, कारण खरा इतिहास कधीतरी लोकांपर्यंत प्रत्येकाचा पोहोचायला पाहिजे ना यार. इझम मधूनच आपण बघू तर त्यांचं नुकसान नाही होणार आहे काही आता यार. महात्मा गांधींना आपण नाही समजून घेतलं म्हणून गांधींचं थोडी ना नुकसान होणार. सावरकरांना आपण नाही कळून घेतलं म्हणून सावरकरांचं थोडी नुकसान होणार. पण त्यांची वैशिष्ट्य पूर्णपणे आपल्याला कळली नाही. आपल्याच देशाचे इतके थोर नेते असूनही आपण त्याची 2च पानं वाचतोय आणि बाकीचे 48 इझम म्हणून फक्त ती वाचत नाही आहे, तर नुकसान आपलं आहे ना. आणि मी सांगितलं ना, प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटीच्या दृष्टीनेच विचार करा. आई डोंट वॉन्ट टू टॉक उटोपियन एंड इमेजिनरी. आज के तारीख में भी वो प्रिंसिपल्स अभी भी उतने ही इंपॉर्टेंट है. घर वालों के साथ बिहेव करके तो देखो, गांधीयन प्रिंसिपल के साथ ऑफिसेस में भी शायद वो करती है बात, ये बात पक्की. आपल्याला ते पटलं तर मग गांधी एकटे नाही, आणि गांधी एटर्निटी असेल तर गांधी एकटे होणारच नाही. तुमची आजची उपस्थिती ही याचा शेवटचा पुरावा की कुठेतरी अजूनही गांधी एकटे नाहीये. कारण नाही तर मुद्दा तोच आहे ना की फोकस ऑन गांधी हे लेक्चरचं नाव लिहिल्यानंतर आपले अत्यंत महत्त्वाचे कामं, तिकडच्या क्रिकेटच्या मॅचेस, टीव्हीच्या सिरियल, मुख्य म्हणजे आपलं सोशल मीडिया, हे सगळं सोडून 1.5 तास 2.5 तास आपण इथे येणार आहोत किंवा आल्यानंतर हे ऐकणार आहोत. ही बूज कुठेतरी शिल्लक आहे. याचा अर्थ गांधी सर्वस्वी एकटे नाही आहेत, आणि हे जितकं वाढत जाईल तितकं ती एटर्निटी पुन्हा एकदा वरती. फॉर युअर अँड माय आवर better future, it is highly essential that we have to peep somewhere deep into the history. Last sentence, एरिक वॉन डैनिकेन का एक सेंटेंस है कि तुमको तुम्हारे सुनहरे भविष्य के बारे में अगर सोचना है
तो अपने अतीत या अपने इतिहास की तरफ आंखें खोल के देखिए। ये एक महज अटेम्प्ट अपने हिस्ट्री की तरफ देखने का। थैंक यू वेरी मच फॉर लिसनिंग मी पेशेंटली। रुकता हूँ, धन्यवाद।